रितसर ठरवून पाहून पसंत करून वगैरे वगैरे लग्न झालं. सूर सारे संपत आलेत, गाणी तर खूप गायची आहेत. की धमकीची पत्र दारात टाकलेलं असंही झालेलं. कवी असणं ही एक वृत्ती आहे. नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शो मध्ये तुमचं पुन्हा एकदा भरपूर स्वागत. आणि आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. बरं, या शुभेच्छा देऊन आम्ही फक्त थांबणार नाही होता. आज आपल्याकडे जी अनुरूप जोडी आलेली आहे ते स्वतः संत परंपरेतले आहेत. तुकाराम महाराजांचे 10वे वंशज, महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे लेखक, अभ्यासक, प्राध्यापक सदानंद मोरे आणि त्यांच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना साथ देणाऱ्या आणि अनेकांना माहीत नाहीये पण त्या शांतपणे समाजासाठी भरपूर काम करतात अशा त्यांच्या अर्धांगिनी सौ सुरेखा मोरे. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला दोघांचंही द अनुरूप शो मध्ये खूप खूप स्वागत. खरं तर तुम्ही दोघे आलायत हे थोडंसं दडपण आलंय मला पण छानही वाटतंय. हो कारण मला असं वाटतं असं कौटुंबिक विषयावर किंवा तुम्ही खरं तर स्क्रीन समोर असं पहिल्यांदाच येत असाल ना, त्यामुळे आज तुम्हाला वेगळ्या विषयावर बोलायचंय. कसं वाटतंय सर तुम्हाला? बघूयात ना, तुमच्या विचारांवरती अवलंबून आहे. तर आपल्याकडे तुमच्या संसाराविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि तुम्ही कसं ते सगळं इतकं काम करताना सगळं कसं सांभाळलं हे देखील जाणून घ्यायचं आहे. तर आपण लग्नापासून सुरुवात करूया. तुमच्या लग्नाची गोष्ट किंवा कसं ठरलं लग्न? कोणी मी सांगायची की यांनी? तुम्हाला हवं तसं. आमचं रितसर ठरवून पाहून पसंत करून वगैरे वगैरे लग्न झालं. आणि मी तेव्हा अहमदनगर मधल्या कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो तत्वज्ञान विषयाचा. बर. आणि ते लोक स्थळ वगैरे सांगून यायचे. तर बेसिकली कसं की मी वारकरी परंपरेतला. बरोबर. मग त्या वारकरी परंपरेमध्ये जे काही संकेत असतात त्याला तुम्ही कधीवर रिस्ट्रिक्शन्स म्हणा, मर्यादा म्हणा, काही असतील त्या शक्यतो त्यांना प्राधान्य देऊन आमच्या म्हणजे माझ्या काही किंवा आमच्या घरच्या लोकांच्या काय, वडिलांच्या, आईच्या, आमच्या असं होतं. तर मग हा सगळा प्रकार चालू असताना यांचं स्थळ आलं आणि मग असं समजलं की ह्यांची स्वतःची एक वारकरी परंपरा आहे. म्हणजे गाडगे महाराज यांचे आजोबा म्हणजे आईचे ते गाडगे महाराजांचे शिष्य. बर. अच्छा अच्छा. विठ्ठल महाराज फुरसुंगीकर, त्यांची आळंदीला धर्मशाळा आहे आणि ते स्वतः त्यांची दिंडी आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी. किती नंबरची आहे? 10 नंबर. त्यामुळं ते वारकरी आणि शिवाय गाडगे महाराजांच्या परंपरेतले त्यांचे शिष्य ते स्वतः कीर्तन वगैरे करायचे. त्यामुळं तसे दुसऱ्या बाजूने आम्हाला माहिती होते. देहूला आमच्या, मी देहूचा ना मुळात, त्या तुकाराम बीजेच्या वेळेला वगैरे त्यांची दिंडी तिथे असायची, यायची, घरी यायची वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळं तो तिकडूनचा परिचय असा निघाला आणि मग तो आमचा मुख्य मुद्दा आपोआप सुटला. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत शिक्षण वगैरे, मला स्वतःला असं वाटत होतं की आपण बऱ्यापैकी शिकलेलो आहोत. म्हणजे तेव्हा मी MA होऊन तर प्राध्यापकी करीत होतोच, पण शिवाय PhDचं आमचं चाललेलं होतं. मला वाटतं नुकताच प्रबंध सबमिट केला होता किंवा करण्याच्या बेतामध्ये होतो PhDचा आणि त्याचा निकाल वगैरे लागायचा होता. तर मग त्यामुळं फारशी अडचण नाही आली म्हणजे काय होकार वगैरे द्यायला किंवा पाठ्यावर. पण तेव्हा तुम्हाला असं काही प्रेशर आलं होतं की आपण नाही तुकाराम महाराजांच्या वंशजांच्या घरात आपण आता जाणार आहोत सून म्हणून? त्या परंपरेतच मी असल्यामुळे मला सगळं लहानपणापासून माहितीच होतं. आळंदीत जाणं. दुसरी छटा कोणती आहे की
वारकरी संप्रदाय किंवा संतांची शिकवण हीच मुळात समाजाभिमुख आहे. मी आता परवाच एका मुलाखतीत त्याचं एक नामकरण केलं की लोकनिष्ठ अध्यात्मवाद. अच्छा. त्यामुळे ते होतच, परंतु त्यात ते प्रत्यक्ष जास्त करण्याचं काम गाडगे महाराजांनी केलं. अच्छा. म्हणजे प्रत्यक्ष समाजसेवा ज्याला म्हणतो आपण. त्यामुळं कुठे आम्हाला एक वैचारिक दृष्टिकोनातून ते सुसंगतच होतं. हा मधला टप्पा असा झाला की लग्न ठरल्यापासून लग्न लागेपर्यंत मध्ये काही काही हे असतात की नाही. बरोबर. म्हणजे काय त्याचं काही नाव द्या वेगळं काही साखरपुडा वगैरे आपल्याला करायची गरज नाही. साखरपुडा वगैरे काही केला नाही. रिच्युअल कमीत कमी कसं करायचं. अच्छा. देण्या घेण्याचा काही प्रश्न नाही. पण त्या काळात तर तशी परंपराच होती ना. नाही झालं. पत्रिका वगैरे काही बघितल्या? पत्रिकाही नाही बघितल्या. बापरे. पण म्हणजे घरातून सगळ्यांच एकमत होतं. कारण मुळात वारकरीच ह्याच्यामध्ये पार्श्वभूमीचे दोन्ही घर असल्यामुळे तसं बाकी सगळ्याला फाटा. एक दिवशी आम्हाला म्हणाले की चला आपण कपडे घ्यायचे. मग त्या ह्याच्या मामाने नेला आम्हाला कपडे वगैरे घ्यायचे. सूट वगैरे काय पाहायचं आहे हे दाखव ते दाखव. कुठल्या तरी चांगल्या लक्ष्मी रोडच्या एका दुकानात म्हणजे तुम्हाला काय दाखवायचं ते दाखवा, मग मी सांगतो काय पाहिजे ते. मग त्यांनी वगैरे 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 इकडचे कोल रेमंड आणखीन काय काय इत्यादी मॉडेला काहीतरी असायचं ना. वेगळं झाल्यानंतर त्यांनी ठेवलं असे समोर. मी म्हणले बघ तो समोरचा दिसतो ना पांढऱ्या रंगाचा, ते पायजमीचं कापड दिसते ते काढा, आणि इकडचं डब्बा म्हणजे शर्ट ते काढा, आणि फारच झालं तर एखाद्या जॅकेटसाठी काढा. संपला मुद्दा. एवढं आमची खरेदी झाली पूर्णपणे. आणि मग तुमची खरेदी कशी झाली? मग नाही, माझा जरा जास्त चांगला होता, यांच्यापेक्षा भारी होता शालू. मला यांची आयडिया नव्हतीच एवढं इतक्या साधं काही करतील ते. माझी खरेदी आधीच झाली आणि माझा बऱ्यापैकी किमती होता. पण मग तुम्हाला थेट लग्नातच कळलं असेल ना की यांनी अचानक साधेपणात आले. म्हणजे सगळेच इतके प्रभावित झाले यांच्या ह्याच्यामुळे. माझे मामा वगैरे घरी येऊन सांगायला लागले फारच चांगला मुलगा आहे, बापरे. कारण इतक्या स्वस्तात सोडलं त्यामुळे खूपच चांगला, आणि फारच यांच्याबद्दल मग चांगलं मत झालं सगळ्यांचं. दुसरा मुद्दा कसा होता की माझी आई शिक्षिका हायस्कूलमध्ये, आणि त्यांची आई शिक्षिकाच होती. दोघेही मुख्याध्यापक वगैरे मागे पुढच्या काळामध्ये त्याच भूमिकेतून निवृत्त झाले. त्यामुळं त्यांना एक आता कसं आहे की शिक्षक किंवा शिक्षिका जे कोणी असतील आणि कुठल्याही स्तरावरचे, जोपर्यंत त्यांना त्या मुलांबद्दल विद्यार्थ्यांबद्दल एक आत्मीयता वाटत नाही, म्हणजे बाकीच्या नोकऱ्या आणि ह्याच्यात एक फरक आहे. तिथे कुठल्याही नोकरीत माणसांचा संदर्भ येतोच ना, पण इथे म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यातल्या मुलांचा, आणि एकाच वेळेला कितीतरी विद्यार्थी ना, म्हणजे मुख्याध्यापक असेल तर हजारांमध्ये संख्या येते, वर्ग शिक्षक असेल तरी किमान तो वर्ग आणि बाकीचे वगैरे वगैरे. तर तो त्यांच्यामधला एक समान धागा की आमचं सगळं घर हे कुठेतरी शिक्षणाशी निगडीत आहे, शिकवण्याशी. खरं तर म्हणजे फॉर्मल एज्युकेशन म्हणतो ते पण आहे, आणि कीर्तन प्रवचन हे लोकशिक्षणाचा मुद्दा आहे. तर आमचे वडील आजोबा हे सगळे कीर्तनकार, बरोबर, आणि त्यांच्या पुढचा ऑडियन्स हा सगळा. आणि इतकंच नाही, आता उदाहरणार्थ आजोबा पणजोबा हे कीर्तन करत 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 इकडे मुंबईच्या कोळीवाड्यामध्ये माहीम वगैरे वगैरे करत करत ते कोस्टल गुजरात तिथपर्यंत त्यांचं शिष्य शाखा पसरलेली असायची. त्यामुळे बेसिकली आम्ही असं म्हणू की आम्ही सगळे शिक्षकी पेशातले लोक. त्याचे वेगवेगळे फॉर्म्स किंवा टप्पे असतील किंवा वेगवेगळ्या टप्प्यातले विद्यार्थी असतील. तर ही बांधिलकी पहिल्यापासून आमच्यामध्ये, आमची इव्हन आमच्या घरातले सुद्धा अनेक, आमच्या बहिणी, भाऊ, मामा माझे, हे सगळे मुख्यत्वे शिक्षकच. आणि मग लग्न झाल्यावर जे होतं की आपण एकमेकांना खरं तर नंतरच ओळखायला लागतो, तो काळ तुमच्यासाठी कसा होता? कारण समाजासाठी काम करता करता संसार करणं हे काही सोपं नाही. तर तो सुरुवातीचा काळ कसा होता जेव्हा तुम्ही खरं तर एकमेकांना ओळखायला सुरुवात केली? नाही, एकतर पार्श्वभूमी आमची सारखीच होती, त्यामुळे मला तो काही प्रश्न आला नाही, वेगळा वाटला नाही. स्वयंपाक किंवा ह्या सगळ्या गोष्टी आमच्या साधारणतः सारख्याच होत्या. आणि सासूबाई माझ्या शिक्षकी पेशातल्या होत्या, त्याही अतिशय सौम्य
अशा असल्यामुळे तसं माझं स्वागत चांगलं झालं त्या घरामध्ये. आणि ह्यांचं जे काही वैशिष्ट्य आहे म्हणजे अभ्यासू वृत्ती, तर ती मला 2-3 महिन्यातच कळून चुकली. कारण सासरे सुद्धा माझे अभ्यासक होते. ते फार प्रकाशात आले नाही किंवा त्यांनी फार लिहिलं नाही, पण ते अभ्यासक होते. आणि या दोघांचं, वडील आणि मुलगा यांचं सकाळी उठल्यापासून चर्चा सुरू असायची अभ्यास. हे माझ्यासाठी वेगळं होतं, नवीन होतं. म्हणजे एक सर्वसामान्य घरामध्ये जसं असतं तसं वातावरण. यांचं उठल्यानंतर त्या सगळ्या गप्पा तेच. बरोबर. म्हणजे काय ते अभंग असेल, सामाजिक चर्चा असेल किंवा आणखीन काही. शिवाय घरामध्ये बाहेरचे खूप लोक यायचे ना अभ्यास, आणि लोक यायचे खूप. म्हणजे परदेशी लोक सुद्धा खूप यायचे सासऱ्यांकडे माहिती घ्यायला. कारण त्यावेळेला देहूत तसं ह्यांचंच घर असं होतं की म्हणजे की जे माहिती देऊ शकेल व्यवस्थित अशा पद्धतीने. आणि सगळ्या स्तरातल्या लोकांना, म्हणजे वारकरी असतील तर वारकऱ्यांना, महाराष्ट्रातले असतील अभ्यासक तर त्यांना, बाहेरचे असतील परदेशातील तर त्यांना, आणखी कुणी आले सल्ला घ्यायला राजकारणातले वगैरे लोक हे सतत, म्हणजे घरात सतत काही ना कुणी येणार, सारखं येणं जाणं आहेच. राबता म्हणतो आपण. बरोबर, राबता सतत चालू असायचं. हो बापरे. त्यामुळे तसं फार नाही जड गेलं. आणि सगळे साधारणतः माझ्याच लेवलचे किंवा त्याच मानसिकतेचे, की लोक काही त्यावेळेला अपॉइंटमेंट किंवा वेळ घेऊन यायची, त्यांच्या सोयीने कधी येणार. बरोबर. आणि कधी आले तरी त्यांचं किमान स्वागत बघत म्हणतो आपण त्याला, आतिथ्य ते करायच लागतं ना. त्यामुळं हा पहिल्यापासूनचा मुद्दा आला की त्यावेळी कुणी येऊ शकतं, मग त्याला त्याच्याप्रमाणे काही किमान फार म्हणणार नाही की तेवढं शक्य होईल तेवढं, जमेल तेवढं आपली वेळ वगैरे सांभाळून आम्ही सतत, आणि ते आतिथ्य करण्याची जबाबदारी सगळ्यांची. बरोबर. पण म्हणजे चालूच असेल अजूनही आता थोडा फरक पडलाय, म्हणजे मोबाईल वगैरे आल्यामुळे लोक वेळ घेऊन येतात, तरी तसेही येतात म्हणजे असं काही नाही. मग त्यानंतर मग नगरला यांची माझी नोकरी नगरला होती. नगरला गेली, सायन्स कॉलेजमध्ये नोकरी होती. पण ते नोकरी सुखाची कशी होती, ते आजोळ माझं, तिथे मामा, माझे आजोबा म्हणजे आईचे वडील, आजी, हे एकतर नगरला किंवा नगरच्या पलीकडे त्यांचं मूळ खेडेगाव सारोळा कासार म्हणून 10 मैलावरती तिथे. मग नगर हे जणू काय माझं घरच म्हणूयात, दुसरं घर म्हणूयात किंवा घरच, कशाला दुसरं तरी शब्द कशाला वापरला. सगळे लोक माहितीचे वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यांनाही हे वाटायचं, म्हणजे ऍक्च्युली मला आहे ना, मी जेव्हा MA झालो आणि अर्ज केले वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीसाठी कॉलेजमध्ये, मला अनेक ठिकाणच्या ऑर्डर्स होत्या. मग त्याच्यामध्ये नगरची जेव्हा आली तेव्हा मी असं म्हटलं की अरे इतरत्र जाण्यापेक्षा आपण नगरलाच जाऊया, म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांची सेवा केली असं पण त्याच्यामध्ये होईल, आणि आपल्यालाही काही तिथे थांबायला राहायला कुठे त्रास होणार नाही, सगळे लोक सांभाळून घेतील. म्हणून मी तेव्हा पहिलीच नोकरी, आणि ती नगर सोडून पुण्याला येईपर्यंत, म्हणजे पुणे विद्यापीठात नोकरी मिळेपर्यंत सगळा माझा 10 वर्षांचा तरी कमीत कमी काळ नगरमध्ये होता. मग तिथेही राबता असेलच. तिथेही होता राबता. हो ना. तिथे आणखी भर पडली ती कवी लोकांची. मला त्याविषयी जाणून घ्यायचं. कवी मंडळ तिथे इतकं जबरदस्त नगरमध्ये. आजोळचे लोक, पाहुण्यांचे पाहुणे, तेही होते. आम्ही बरेच दिवस राहत होतो कुठे, म्हणजे काही दिवस भाड्याने पण काही दिवस मामाच्याच घरात राहायचो ना. मग मामांचे आजोबांची जेवढे कुणी नातेवाईक असेल ते त्यांच्या हक्काचं घर, जसं आमच्या हक्काचं ते घर, तसं ते घर अनेकांच्या हक्काचं होतं. बरोबर. आणि आमचे आजोळचे जे लोक होते, आजोबा, आजी, मामा, मावशा, ह्या सगळ्या प्रचंड अगत्यशील, अगत्य असणाऱ्या माणसांचं कधी कोणाचा कंटाळा केला नाही. आता माझ्याकडे अनेक लोक यायचे, त्यांचा यांचा काही तसा प्रत्यक्ष संबंध असं कारण नाही ना, पण त्यांनी असं कधीच दाखवलं नाही की आम्हाला त्रास होतोय किंवा कुठल्या कशाला. हे पहिल्यापासूनच आमचं. आणि त्यांच्यातले बरेचसे लोक शिक्षण क्षेत्रामध्ये, म्हणजे मावशा, हे सगळे त्याच्यामध्ये पूर्ण घराणंच त्याच्यात. मी त्या काव्याविषयी मला तुमच्याकडनं ऐकायचं होतं की मी असं ऐकलंय की खरं तर सुरुवातीला काव्याविषयी, कवितेविषयी तुम्हाला फार प्रेम नव्हतं, आणि अचानक तुम्हाला कळलं की सरच कविता करतात, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? नाही,
म्हणजे तसं काही निगेटिव्ह वाटलं नाही, हा. पण म्हटलं अरे बापरे, म्हणजे हे जरा नाही, कवींच्या बद्दल त्याचं लोकांचे कारण असं- गैरसमज एकूणच कवी हा हा जो एक- कवींबद्दल फार नाही. त्याचं कारण असं हा. की मी कॉलेजमध्ये असताना जी माझी मित्रमंडळी होती हम्म. ती सगळी कवीच हो. हो. जो उचलतो कविता करतो, आणि ते ऐकून ऐकून मी कंटाळा तशी आला? पकलेलीच होते. एक गोष्ट मला सांगायला पाहिजे, म्हणजे अपार्ट फ्रॉम दिसते की लोकांचा कवितेबद्दल गैरसमज काय असतो माहिती का, की कविता हा सगळ्यात सोपा वाङ्मय प्रकार असतो लोकांना वाटतो. खरं तर तो सगळ्यात अवघड आहे. कविता ही करणं अत्यंत सोपं अवघड नाही. गोष्ट आहे. कविता करणं कोणाचंही काम नाही, हे लक्षात घ्या. पण ते योगायोगानं दुर्दैवानं सुदैवानं काही म्हणा, लोकांना ते सोपी वाटते आणि बरेच लोक ते करायला जातात. त्याच्यामुळे ओझं काय माहितीये का, की त्यातनं खरे कवी सुद्धा बाजूला पडतात आणि लोकांची कवी आणि बरोबर. कविता यांच्याबद्दलचे एक गैरसमज असणारी निर्माण प्रतिमा होतात. तयार होते की अरे हा काय व्यवहारात काही कामाचा मनुष्य नाही, हा स्वप्नातच असेल, हा. कायमस्वरूपी वगैरे. बरोबर. तर असं काही असेल तर कारण नाही. बरोबर. कवीचा एक विश्वास तर हा भाग वेगळा, पण अदरवाईज आपण कवीच्या बद्दल जे समज करतो ना, ते असे व्याज कवी ज्याला म्हणूयात आपण, म्हणजे कुठला शब्द वापरता येईल, स्युडो पोएट्री करणारेच बरेच लोक असतात. म्हणजे त्यांच्याबद्दल माझी तक्रार असायचं काही कारण नाही, त्या विचारांना मनापासून वाटत असेल, पण ती तेवढं सोपं नसतं. त्यामुळे मग नंतर यांच्या सहवासात आल्यानंतर अनेक कवी मग दिलीप चित्रे आमच्यासह, म्हणजे मी ते त्यांच्या नंतर, पण सहवासात अगोदर आले. आपल्या नगरमध्ये सगळे कवी पण नगरमधले होते म्हणजे कवी, उदाहरणार्थ अरुण शेवते अरुण शेवते. आणि आपले परदेशी आणि असे अनेक लबडे होते, अनेक होते, अप्पा चांगले लबडे. होते. मग संजीवनी. काव्य वाचन वगैरे घरी. हो, असायचे. ते म्हणजे काय घरी. म्हणजे, आणि कवी एकदा तो कविता कट्टा, वाचायला लागला की कवी मग ते कट्टा असायचा. कवी कट्टा. पण मग सुरुवातीच्या काळात तुम्ही केलीत कविता यांच्यासाठी अशी? नाही असं नव्हतं. म्हणजे असं नाही. कविता ही आमच्यासाठी नाही, त्याचं कारण आहे की कविता अशी आमच्यासाठी करायची अशी असं असं नाही. नसतं. कविता ही सगळ्यांच्यासाठी असते, त्या अर्थाने. आता होतं कसं माहिती का, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, आमचे मित्र राजा दीक्षित, प्राध्यापक राजा दीक्षित, इतिहासाचे प्राध्यापक, आता नुकतंच त्यांच्याकडनं ते मराठी विश्वकोशाचं काम त्यांनी केलेलं वगैरे, तर ते उत्तम कवी. पण झालं कसं माहिती का, की त्यांची कविता प्रसिद्ध होण्याचा योगच नाही आला. म्हणजे तो काय तो मुद्दा योगायोगाचा आहे. म्हणजे असं त्यांनाही वाटलं नाही की आपण प्रसिद्ध करावं, किंवा इतरही कोणाला कदाचित वाटलं नसेल म्हणून, आणि त्या बाबतीत ते उदासीन राहिले. तसं माझ्या बाबतीत नाही झालं. म्हणजे मी काही ती मुद्दा म्हणून प्रसिद्ध केली अशातला भाग नाही, पण एकेकाच्या वाटेला एक कशी गोष्ट आहे ते पहा. नगरमध्ये आमचे मित्र होते, म्हणजे अगोदर ते आमचे कॉलेजचे विद्यार्थी होते, अरुण शेवते, आणि तर स्वतः मोठे कवी तेव्हा सुद्धा. म्हणजे तर एक दिवशी अरुण कोल्हापूरला असायचा, काहीतरी मला वाटतं जर्नलिझमचा डिप्लोमा घ्यायला गेला होता. एक दिवशी भल्या सकाळी तो आला कोल्हापूरवरून, तर इतक्या 6:30-6 वाजता कोण असेल म्हणून आम्ही दारू अरुण नेहमीच, म्हणजे तो काय मुद्दा नाही. अरुण आला आणि बसा म्हटलं, चहा वगैरे ठेवला, चहा घेतला, आणि त्यांनी काय केलं असेल, त्याच्याकडे असा एवढा गठ्ठा होता पुस्तकांचा, काहीच माहित नाही आम्हाला, त्यांनी तो असा काढला आणि पुढे ठेवलं, तर ते माझ्या कवितेचं कविता संग्रह संदर्भाच्या शोधात मोरे. असं प्रकाशात मिळलं कोणाला, हे मी काय सांगू तुम्हाला. तर त्यामुळं आपोआप ते कवी म्हणूनही एक काय म्हणत त्याला. आणि मला दुसरी भीती काय होती माहिती का, मी तेव्हा काहीतरी नंतरच्या काळात म्हणजे PhD वगैरे करत होतो, त्या दरम्यानच्या काळात ती गोष्ट आहे. आणि आमचे गुरुजी जे होते, म्हणजे माझे गाईड प्रोफेसर मराठे, त्यांचे अत्यंत काटेकोर स्ट्रिक्ट अमुक त्यांचं सगळं, म्हणजे त्यांना आम्ही सगळी घाबरायचो, म्हणजे सरांच्याकडे जायचं म्हणजे काय. तर ते पुस्तक सरांनी पाहुणे असं मला माझी इच्छा होती. हो. आणि झालं असं की आमच्या एका मित्राने ती चाडी केली, सरांच्याकडे ते पुस्तक दिलं. आणि नंतर मी जेव्हा दुसऱ्या कामासाठी सरांना भेटायला गेलो, चर्चा करायला, ते समोर त्यांचे पुस्तक होते. म्हणजे आता काय आपलं खरं नाही, PhD सोडून हे काय वगैरे वगैरे असं ते म्हणू शकतील का. टू माय सरप्राईज सरांनी अभिनंदन केलं माझं, आणि म्हणाले जा कोणाला त्यातलं पेढे वगैरे घेऊन या, खूप मोरेंनी चांगली कविता वगैरे लिहिली. मला बरं वाटलं की याचा अर्थ इतक्या कर्मठ म्हणजे मी चांगल्या अर्थाने शब्द वापरतोय, पूर्णपणे अभ्यासात मग्न असणाऱ्या माणसाला सुद्धा आपली कविता आवडली, त्याचे आपण बरे कवी आहोत. बरं करताय. मला वाटतं ते चारोळ्या हा जो प्रकार आहे, हा तो संदर्भाच्या शोधात, तो सुरुवातीला यांच्याच पुस्तकात मी आणलेला प्रकार आहे. पण मी कधी तशी जाहिरात केली. बरोबर. नंतर आमचा दुसरा जो कवी गोखले, त्याच्या नावाने सगळं गेलं. आमची काही हरकत नाही, चांगलीच गोष्ट आहे. हो बरोबर. पण ते मला समजूत अशी आहे माझी की ते पहिल्यांदा मी
आणि चावळ्या सुद्धा नाव मला योग्य नाही वाटत आहो. लोकांना अच्छा. चावळ्या म्हटलं तर काहीतरी आपल्या वगैरे चुटफुट ज्याला हा, फुटफुट तर ते कर, तसं किरकोळ, नसावं. हा. असं नाहीये. म्हणजे बरोबर. असं उर्दूमध्ये शेर असतात ना, हम्म. तशा त्या मराठीमध्ये. आणि उर्दूत तेवढंच प्रतिष्ठा शेरांना आहे, हो तेवढी खरं. चावळ्यांना नाही. हम्म. म्हणून मला ते नाव योग्य नाही वाटत. आवडत नाही. हम्म. इनफॅक्ट माझ्या त्या संग्रहाला व्यंकटेश माडगुळकरांची प्रस्तावना आहे. हो. आणि आमची मैत्रीच खूप चांगली अच्छा. त्यांची माझी. आणि त्याच्यात त्यांनी असं नमूद केलेलं आहे हम्म. माडगुळकरांनी, आणि ती फार इंटरेस्टिंग आहे की ते वाचल्यानंतर मला उर्दू शेरांची आठवण होते. हा. हे पहिल्यांदा तात्यांना जाणवलं. हम्म. आणि समोर जर मी ते सुद्धा गंभीरपणे नाही घेतलं, पण मग केव्हा तरी असा काळ यायचा होता की ती मुळात माझी प्रवृत्ती आणि प्रकृतीच ती असल्यामुळं मी नंतर आता शेअर करायला मी लागले. गेले काही वर्ष हम्म, उर्दूमध्ये करतायत. माझी उर्दूमध्ये. कविता सगळी. वा वा. त्याचं एक पुस्तक पण झालं, त्याला म्हणजे- दिवाण म्हणतात ती उर्दू म्हणजे मधला काळ शायरीला. सगळं तुकाराम दर्शन, हा, काय हा. महाराष्ट्राची काय लोकयात्रा वगैरे बरोबर. असं हे सगळं झालं वैचारिक. करेक्ट. आता परत आणि ते त्या दरम्यान थोडंसं कसं आहे की त्याचं एक कारण लोकांना बरंच असं वाटतं की जसं राजा दीक्षितांचं पण तसं झालं ना, मधल्या काळात त्यांची कविता थांबली. त्याचं कारण बाकीची जी व्यवधानं असतात ना आपली, तर त्यांनी तुम्ही एकदा व्यापृत झाला ना की मग मुद्दा वेळेचा नाही, हा परत मुद्दा लक्षात घ्या. वेळ मिळतो की नाही हा भाग नाही. बरोबर. त्यासाठी जी एक तरलता लागते, एक वृत्ती लागते, भाववृत्ती, ती जाते आपोआप. तुम्ही ज्या अभ्यास अमुक तमुक संशोधन याच्यात गुंतलात ना, तर तसं झालं. आणि मग मधल्या काळात म्हणजे 3 संग्रह आले वगैरे वगैरे. पण नंतर मग थांबलो, एक पॉज ज्याला म्हणतो आपण तो. आणि अचानक काही वर्षांच्या पूर्वी मला कविता करायचा मूड आला, तो चक्क उर्दूमध्ये. तर मग त्याचं एक पुस्तकही प्रकाशित झालं मधल्या काळात. वा वा. आणि काही हजारांमध्ये माझे शेर आहेत. ओ. ते शेर विकून जर काढले असे तर असं असतो. कवितेचा असं आहे, बरोबर. कविता हा गंभीर मुद्दा आहे. आणि ती अगदी विनोदी कविता असली तरी ती गंभीरपणे केली असेल तर ती टिकते. ते सोपं नाही एवढं, असा मुद्दा आहे. बरोबर. असं असं पण आता हे सगळं घरात इतकी माणसं, सतत अभ्यास, सतत समाजाविषयीचा विचार, पण सर घरी हे सगळं सोडून कसे असतात? नाही, ते घरी असतात तेव्हाही ते सामाजिकच असतं. हो ना. म्हणजे त्यांचं सतत ते लिखाण आणि वाचन असतं. उठल्यापासून वाचायला सुरुवात होते ती रात्री झोपेपर्यंत. मधल्या काळात सगळी माणसं येतात, त्यांच्याबरोबर तितक्याच तन्मयतेने गप्पा चालू असतात वेगवेगळ्या विषयावर. म्हणजे हे जेव्हा माझ्या लक्षात आल्यानंतर, म्हणजे विशेषतः मी पुण्यात आल्यानंतर, विद्यापीठात ते लागल्यानंतर मग जास्त वाढली. नगरमध्ये जसं फक्त कवींपुरतं ते मर्यादित होतं, म्हणजे फारसे बाकीचे नव्हते नाही का, श्रमिक विचार वगैरे सोडले, म्हणजे काही कम्युनिस्ट वगैरे सोडले. त्यावेळेला ते त्या ह्याच्यामध्ये होते, डाव्या विचारसरणीचे लोकही होते आणि तेही संपर्कात होते यांचे. म्हणजे अगदी कात्रे वगैरे सुद्धा नाही का, तर ते युनियनचे. मग पुण्यात आल्यानंतर हे सांगायला पाहिजे की मी तेव्हा माझ्यावरती मार्क्सवादाचा विलक्षण प्रभाव होता. आणि माझा एक संग्रह जो आहे बखर नावाचा, तो शुद्ध मार्क्सवादी कवितांचा आहे. त्या वर्तुळामध्येच मी ऑलमोस्ट असायचो. आणि तिथे असतानाच मग पुण्यामध्ये मला नोकरी मिळाली, मी पुण्यामध्ये आलो. म्हणजे ती व्हरायटी आहे, जशा प्रेम कविता आहेत किंवा त्या आहेत, तसं सामाजिक कविता सुद्धा त्यांच्या आहेत. लोकांचा गैरसमज आहे ना, म्हणजे कवितेचे आणि कवींचे कप्पे नाही पाडता येत. कवी बघा, कवी जर संवेदनशील असेल ना समजा, आणि कवी जर संवेदनशील असाच लागतो ना, तर मग तो जितका स्वतःच्या बद्दल संवेदनशील असतो तो इतरांच्या बद्दल असलं पाहिजे ना, नाहीतर त्याची संवेदनशीलता खरी नाही, तो स्वार्थी होईल ना. असं नाही होणार की तो स्वतःच्या काय त्याला सुखदुःख काय वाटेल ते भावना म्हणा, त्यातून तो भांडवल करणार, असं लोकांचा समज असतो. मग बाकीच्यांच्या बद्दल काय, तो मुळात तो एकूणच विश्वाबद्दल त्याची एक ही असती भूमिका असते. म्हणून तो इतरांच्या बद्दलही असतो आणि स्वतःच्या बद्दलही असतो. हे समजून घेतलं पाहिजे आपण. कवी असणं ही एक वृत्ती आहे, लक्षात घ्या. आणि आमचे मित्र दिलीप चित्रे त्यांचा एक फार चांगला लेख आहे, कवी काय करतो, हे लोकांना कळतच नाही. पुष्कळ कवी नाही कळत नाही आपण नेमकं काय करतो, ते आपल्याला करत असतात ना. असे त्याच्याबद्दल विचार करणारे लोक थोडे चित्र करायचे विचार तसा, त्यामुळे त्यांनी तो तसा लेख लिहिला. पण मुद्दा असा आहे माहिती का, की कवी असणं ही एक जगण्याची तऱ्हा आहे, असा मुद्दा आहे. तर असतो म्हणजे, आणि मग त्याच्यामुळे आपण जरी बाकीचे काही गोष्टी करत असलो ना, आणि कविता
फॉर्मली कविता करत नसलो तरी आपली वृत्ती त्याच्यातनं येते, आपोआप प्रतिबिंबित होते. तुमच्या भाषेमध्ये होते, तुमच्या शैलीमध्ये होते, तुमच्या लोकांच्याकडे जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून ती होते. त्यामुळे असं काही नाही, म्हणजे गद्य आणि पद्य यांच्यातही आपण फार फरक पाहण्याचं कारण नाही. हा पहिला मुद्दा आहे. आणि कवित्व आणि इतरही त्यांच्यात आणि सामाजिक आणि वैयक्तिक तोही मुद्दा नसतो ना. म्हणजे मी तेव्हा लोकांना नेहमी सांगायचो की मार्क्स कवितांचा फार मोठा चाहता होता. गटे हा त्याचा आवडता कवी होता. शेक्सपियरचा तो प्रचंड चाहता होता आणि सुरुवातीच्या काळात त्यानेही कविता केली. या सगळ्याच्या तुमची जी साथ आहे, म्हणजे संसाराच्या दृष्टीने मी म्हणतेय, तर ती साथ देता देता तुम्ही स्वतः सुद्धा खूप काम करता, ज्याविषयी फार लोकांना माहित नाहीये, पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की शांतपणे पण तुम्ही खूप काम करता. नाही, एक तर मला पुण्यात आल्यावर मग नोकरी लागली. म्हणजे माध्यमिक शाळेमध्ये मी शिक्षिका होते, महानगरपालिकेच्या शाळेमध्ये होते. हुशार मुलांची शाळा होती ती. आणि माझी विद्यानिकेतन असं म्हटलं जातं त्याला. म्हणजे गरिबांची हुशार मुलं, मग त्यांचा खर्च महापालिका करते. त्यांची पुस्तकं, त्यांचं सगळंच येऊन जाणं येणं सगळाच खर्च आणि हे पुणे महापालिकेचं वैशिष्ट्य. त्यामुळे मग त्या शाळेमध्ये असे जरा डिव्होटेड शिक्षकांचीच अपेक्षा होती की कारण त्या मुलांनाही एवढं द्यायचं. हुशार मुलं, प्रचंड हुशार, म्हणजे अगदी गरीब वस्तीत राहणारी मुलं पण अत्यंत हुशार. आणि माझी 2 मुलं. पण यांच्यामुळे मला सवय लागली होती की येणारे जाणारे असणार. आणि त्यामुळे ते माझं तयारी झाली होती, मानसिक तयारी झालेली होती त्या पद्धतीची. बरोबर, होत गेलं ते काही नाही. आणि मिळाली आपल्याला शक्ती, मिळाली ते करण्याची. एका गोष्टीची आठवण करून देतो की यांच्या आजोबांची मामांची दिंडी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये किती क्रमांकाची? तेच ना, 10-11 काहीतरी सांगितलं मगाशी. तर दिंडी चालवायची सोपी गोष्ट नाही हो. दिंडीमध्ये किती 100, 150, 200, 400, 500 अशी माणसं असू शकतात. त्या सगळ्यांच्या वरती देखरेख करणं, त्यांना त्यांचं स्वयंपाक, पाणी, खाणं पिणं, हे सगळं टाइम टेबल पाळणं, हे तर लहानपणापासून आणि ते बघत आलेली. त्यामुळे मला माणसांचं फारसं काही वाटलं नाही. अशी एक आठवण करून देतो, यांचे आजोबा हे भारतभर तीर्थयात्रा सुद्धा करणारे हरपळे महाराज, म्हणजे 4 धाम यात्रा, तर तो संपूर्ण मॅनेजमेंट. तर ते कुठेतरी लहानपणी पाहिलेलं आहे, त्यामुळे ते अंगातच होतं. त्यांच्याबरोबर मी 4 धाम वगैरे केलेले आहेत लहानपणी. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर नव्हे, एवढं सगळ्या लोकांना, सगळ्यांच्या बरोबर, ग्रुप बरोबर. त्यामुळे मग मला असं वाटतं की मग फार जड गेलं नाही मला ते त्यांच्या ह्याच्यात. मग आता राहिला प्रश्न काय, ह्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय, पण तेही मी स्वीकारलं होतं की यांना यांचं काम करू द्या, कारण त्यांना ते आवडतं. त्यांना ते वाचन लेखन हे आवडतं खूप, आणि गप्पा मारणं माणसांशी हेही आवडतं. त्यामुळे गप्पांची मैफिल जमली की हा माणूस खुश असतो, हे माझ्या लक्षात आलं. त्याच्यामुळे ठीक आहे, ओके, काय तेवढं चहा पाणी फराळ. पुण्यात आल्यावर नगरला वगैरे तर जेवणाचीच हे होती पद्धत, पण जरा पुणेकर झाल्यानंतर ते कमी झालं. ते केलं. आणि विशेष म्हणजे मुलांनी आम्हाला साथ दिली. मुलांनी, दोन्ही मुलांनी, कोणी आलं की तरी नेऊन देणं, हे करणं, हे सगळं त्यांच्या इतकं सवयीचं झालं होतं. त्यामुळे तसं काही जड गेलं नाही मला फार. त्यांना त्यांचा वेळ देता आला. त्यांनी माझ्या ह्याच्यात कधी इंटरफिअर केलं नाही, तू काय करते किंवा म्हणजे ते आजकाल जे स्पेस वगैरे म्हणतात ना मुलं एकमेकांना, ती तुम्ही नकळतच एकमेकांना दिली. या गोष्टी ठरून होत नाही, करायचं ते स्वाभाविकपणे घडत असतात. मूलभूत ज्या गोष्टी आवश्यक असतात ना प्रपंचाला, संसाराला, त्या आमच्या बऱ्याचशा सारख्या होत्या, आणि ज्या नव्हत्या त्या आम्ही स्वीकारल्या. पण हे सगळं तुम्ही समजुतीने आणि सगळं तुमच्या आत, म्हणजे अंगातच आहे असं तुम्ही म्हणताय, पण समोरून ऐकताना हे प्रचंड कौतुकास्पद आहे मॅम, खरंच मी सांगते. तर मला असं वाटतं की कधीच ह्याच्यावरनं तुमच्यात नवरा बायको म्हणून वादावादी किंवा भांडण किंवा असं कधीच नाही झालं? नाही, भांडणं झालीत आमची किंवा होतातही, पण ती प्रामुख्याने कशावरून होतात, म्हणजे त्यांच्या तर पुस्तकांचा सगळा पसारा, ते लिखाणाचा जागा नाही, ती आणायची कुठून जागा, पुस्तकं वाढतायतच आहेत, त्याच्यावरून होतं. मग आता तेही सोडून दिलं.
आता त्यांची खोली पसाऱ्याची खोली हा. असं आम्ही म्हणतो. गृहीत आणि धरलंय काय नाही, तुम्ही. ते खुश असतात त्याच्यात. हो ना. हा एक मजा हे की ते खुश आहेत किती ना, छान. बस मग बाकी सगळ्या गोष्टी गौण आहेत त्याच्यापुढे. त्यामुळे आता तेही सोडून दिले. बाकी वादावादीचे मुद्दे काही नाही. नाहीत विशेष. वा वा, किती छान. काहीच आपण ना आपल्याकडे द अनुरूप शो मध्ये एक आठवणींची सफर करतो बरं का. तर त्याच्यात तुमचेच काही फोटोज आहेत, ते आम्ही तुम्हाला दाखवू आणि आम्हाला त्यावेळेची आठवण जाणून घ्यायला आवडेल. ओ माय गॉड. हो आळंदी इथला हो आळंदीच्या माऊलींच्या ज्ञानेश्वर समाधी. समाधीच्या पुढे हम्म, दर्शन म्हणजे हा आमच्या तिथे माऊलींच्या दर्शनाला जाणं, हम्म. तिथे कीर्तन झालं याच्या आधी. कीर्तन करणं, प्रवचन करणं हम्म. हा नेहमीच्याच याचा भाग होता. हा. त्या एका ह्याच्या हो. वेळेचा हा तर- भाग आहे. तर- हा. म्हणजे यांनी नंतर कीर्तन फार केली नाही. जी हा, केली ती पोस्ट- मोजकी केली. सुरुवातीला नाही, करत सांगतो होता. तुम्हाला, एकदा- जसं माझा हा. अभ्यासाचा व्याप वाढत गेला हम्म, तसं तसं मग तिकडे मला वेळ देता येणं कमी असं झालं. हम्म. आणि दुसरा मुद्दा कसा आहे की कीर्तनकार वगैरे मंडळी पुष्कळ असतात. म्हणजे हम्म. त्याच्यामुळे आपण तिथे नाही गेलो तर काही फार फार फरक पडत अशाचा भाग नाही. पण मी बाकीचं जे काय म्हणत त्याला कार्य करायला सुरुवात केली, विशेषतः अभ्यास क्षेत्रामध्ये, हम्म. संशोधनामध्ये वारकरी संप्रदायाची नव्याने मांडणी करणे हम्म. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे. म्हणजे आधुनिक काळाला धरून अशा प्रकारे, म्हणजे तुमचा शब्द वापरला जाईल तर आधुनिक काळाशी अनुरूप अनुरूप. अशी मांडणी करायला सुरुवात केली. आणि हे बाहेर गेलं पाहिजे संप्रदायाच्या. हम्म, संप्रदायाचे लोक एकनिष्ठ असतातच, हम्म, त्यांना तुम्ही असंही सांगा तसंही सांगा, सांगूही नका, फार ते करणारच. फरक नाही पडणार. हम्म. पण ह्या गोष्टी लोकांच्या पर्यंत, अभ्यासकांच्या पर्यंत गेल्या पाहिजे. पोहोचायला पाहिजे. तर हा माझा प्रयत्न राहिला हम्म, आणि ते पोहोचलाय ना. म्हणजे मी आता गेले कित्येक वर्ष जे काही करतोय ना, म्हणजे उदाहरणार्थ मी पहिल्यांदा सांगितलं की महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावरती तुकाराम महाराजांचा कसा प्रभाव होता. हम्म. तर अगोदरच्या अभ्यासकांना माहित नव्हतं, कारण तुकोबांचे अभ्यासक काय फुल्यांचा अभ्यास करत नाहीत आणि फुल्यांच्या अभ्यासकांना वाटतं की हे सगळं जुनं आहे वगैरे वगैरे. हम्म. मग त्याचा परिणाम पुढे इतका झाला की नंतर गोपी देशपांडे यांनी नाटक लिहिलं फुल्यांच्यावरती, सत्यशोधक या नावाचं, हम्म. त्यांच्या अतुल पेठींनी केलं. बरोबर. तर त्याची सुरुवातच तुकोबांच्या अभंगाने होती. हम्म. म्हणजे मला जे साध्य करायचं होतं की हे जे आहे लोकांच्या पर्यंत पोहोचलेलं नाही, लोकांचे बरेच गैरसमज आहेत हम्म. संतांबद्दल, वारकऱ्यांबद्दल वगैरे वगैरे वगैरे, ते दूर झाले पाहिजेत. हम्म. तशी जी माझी सुरुवातीच्या काळातली इच्छा होती ती बऱ्यापैकी फलद्रूप झाली, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. Yes. पुढचा फोटो बघूया आपण. हम्म. अरे हे मला वाटतं आपण इंग्लंडमध्ये. लंडनला स्कॉटलंडचा आहे. गेलो होतो. आणि हा, नातू ट्रिपला आहे. गेला होतात. हो, हा. हो, 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 हो. अमृताचा मुलगा आणि आणि सिम. ही आम्ही किती जण, आपण 3-4 आपण नाही का, हो 6 जण 5 जण 5 जण गेलो होतो. अमृता, मुलगी आणि जावयाने आम्हाला गेलो होतो. याची आई अरे वा. आणि प्रतीक हा. यांनी आम्हाला एक यात्रा घडून आणली. यात्रा आणि घडवून आणली त्या- हो. लंडनला. आणि ती खरीच यात्रा अशी झाली, कारण हा. हे ज्यांना मानतायत असे जे हा, ब्रिटिश हा, लेखक होते, हा. आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो. हो. हो म्हणजे मग उदाहरणार्थ मी तेव्हा साप्ताहिक सकाळमध्ये लेखमाला लिहायला सुरुवात केली होती. हम्म. महत्वाची लेखमाला आहे ती, हम्म. विश्वाचे अर्थ. हम्म. आणि विश्वाच्या अर्थामध्ये जागतिक पातळीवरती ज्या ज्या घडामोडी घडल्या हम्म. त्यांचा परामर्श मी घेतोय. आणि बर. त्या सगळ्यात मुख्य क्षेत्र एक आर्थिक क्षेत्र आहे ना. हम्म. तर ज्यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची आर्थिक घडी बसवली तो केन्स नावाचा ब्रिटिश अच्छा. अर्थशास्त्रज्ञ हो. होता. हो. तर गेल्यानंतर केन्सचं घर पाहायचं, त्याच्याकडे जायचं, तो ज्या क्लबचा सभासद होता वगैरे वगैरे, तिथं जायचं अशी माझी इच्छा होती. आणि आम्ही असं शोधत शोधत कुठे तो इकडं तिकडं दिसलं गाव वगैरे. तर हा हा. निस्सीमनी पाठी पाहिली. ओ, अरे, बाबा, केन्स. आ. आणि मग तिथं गेलो, त्याच्या घरात गेलो, तिथं फोटो काढले, तो ज्या खुर्चीवरती बसायचा तिथे बसून वगैरे वगैरे वा वगैरे. वा वा, किती ती छान. फार गंमत आहे. आणि आठवणीत बाकीचे राहील. शेक्सपियरच्या गावी उदाहरणार्थ हम्म. त्याच्या शाळेमध्ये, हा. त्याची शाळा माहिती का, म्हणजे तिथल्या लोकांनी फार गंमत केली आहे की शेक्सपियरची शाळा तर आहेच जपलेली, पण आपण त्या शाळेमध्ये शेक्सपियरचे सहाध्यायी आहोत, त्याच्या वर्गात बसलोय हा. असा असा एक फील निर्माण व्हावा म्हणून त्यांनी काय केलं माहिती का, शेक्सपियरच्या काळातली हजेरी बुक, हम्म. जिथं विद्यार्थी आपल्या नावाच्या पुढे सही करायची, हजर आहे, हा. हा. तर ते त्यांनी तयार केलं. हा. त्याच्यात वरचे नाव शेक्सपियर आणि आणखी 2-4 असतील ते, आणि तिथे आपण बसायचं ते बाकावरती, हम्म. आणि आपणही 7वे आपण आहोत, 8वे आपण आहोत, आपण नाव लिहायचं आणि सही करायचं. सही करायची. अशा अक्षरशः लाखो पर्यटक तिथे येतात आणि हा. शेक्सपियरचे समकालीन असण्याचा आनंद उपभोगतात वा वा. स्टॅटफोर्डला. हम्म. अशी मजा येते. वा, म्हणजे या ट्रिप मध्ये म्हणजे- देखील तुम्ही. त्याचं थिएटर म्हणजे ग्लोब थिएटर होतं तेव्हा. बरोबर.
बरोबर. त्या थिएटरमध्ये जातात. इंग्लंडमधल्या वेगवेगळ्या शाळांमधली मुलं तिथे येतात आणि आपापले प्रयोग करतात आहोत तिथे. अच्छा. म्हणून शेक्सपियर त्यांना आपले कॉन्टेम्पररी रियालिटी वाटते. आपण त्या बाबतीत मागावत. या गोष्टी आपण खरं करत नाही. माहित नाही आपल्याला. उदाहरणार्थ पुण्यात गडकरी कुठे राहत होते, बरोबर. उदाहरणार्थ ते आता किर्लोस्कर थिएटर होतं की नाही, ते राहिलंच नाही. आता त्याचं पूर्णपणे नूतनीकरण या गोष्टी झाल्या. चला, तुम्ही लंडनला गेलात आणि मी तुमच्या लेकीकडनं ऐकलंय की खरं तर सर अनेक वर्षांनी कुठेतरी बाहेर गेले, तर याविषयी तुम्ही मला सांगा. नाही, तेव्हाही त्यांना जरा अवघडच होतं. त्यांना खूप कार्यक्रम कॅन्सल करावे लागले हो ना याच्यासाठी. किंबहुना मला वाटतं एक पुरस्कारही कॅन्सल करावा. पुढच्या वर्षी मिळाला जाहीर होत होता. मला विचारणा केली, म्हणजे माफ करा मी नाही त्या काळात पुरस्कार जेव्हा देता तुम्ही, तर ठीक आहे म्हणजे पुढच्या वर्षी देऊ. दिला म्हणजे. पण म्हणजे तुम्ही सुरुवातीच्या काळात फिरायला किंवा असं काही कधीच नाही गेलात? म्हणजे लग्नानंतर आम्ही एक सिनेमा पाहिला फक्त. कुठला होता तो आठवतोय? मला असं वाटतं सदमा असेल का. ओ, कमल हसनचा नेमका तोही सदमाच होता. पण छान होता. नगरला पाहिला. वसंत टॉकीज ना थिएटर, वसंत की आशा असं काहीतरी असेल. वसंत ना. तर त्याच्यानंतर मग आम्ही नाहीच कुठे गेलो नाही, काही नाही. हे इतके त्यांच्या कामामध्ये बिझी असायचे. म्हणजे मुलांसाठी का होईना तुम्ही लंडनला जाण्यासाठी तरी वेळ काढलात. मग हे आता हे मुलगी आणि जावई यांनी आग्रह खूप केला आणि ते सुद्धा तिथे केन्स, शेक्सपियर त्यांनी त्यांचं केलं. बरोबर. हा, त्यातही त्यांचा इंटरेस्ट होता. पुरस्काराचा. काय ते महाराष्ट्र ह्याच्या पुणे विद्यापीठामध्ये 70 निमित्त झालेल्या कार्यक्रमात 2-3 दिवसांचं चर्चासत्र आयोजित केलं होतं 70 पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान मराठी या विभागांनी. आणि मी जी 4 पुस्तकं माझी आली होती तोपर्यंत महाराष्ट्राबद्दल, म्हणजे त्यांनी जरा नाव दिलं महाराष्ट्र चतुष्टय. आणि महाराष्ट्र चतुष्टयाच्या अंतर्गत 3 दिवस चर्चासत्र झालं. कुलगुरूंनी त्याचं उद्घाटन वगैरे त्या बाकीच्या गोष्टी होतात सगळ्या. आणि मग एकेका ग्रंथावरती कुणी काय त्यांची मतं मांडली. आणि आता विषय निघाला म्हणून मी सांगतो, एक ऑब्जेक्टिव्ह नोंद ज्याला म्हणतो आपण. माझ्या समजुतीप्रमाणे महाराष्ट्राविषयी मी जेवढं लिहिलं तेवढं क्वचितच पुढे लिहिलं असेल. महाराष्ट्र हा माझा इतक्या लहानपणापासूनचा अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. आणि अजूनही मी माझा आत्ता महाराष्ट्र मंथन नावाचं युट्यूब चॅनल त्यांच्या अमृतानी सुरू करून दिलं. ती करते सगळं. आणि मी महाराष्ट्राबद्दल तारे तोडत असतो. पण छान, म्हणजे त्या निमित्ताने आम्हाला बरेच लोक म्हणत होते की सर हे तुम्ही बोललं पाहिजे, कारण यांच्याकडे इतकी माहिती आहे, प्रचंड माहिती. बरोबर, ती पोचली. त्यामुळे त्यांच्याशी बोलणं, गप्पा मारणं हा बऱ्याच लोकांच्या आवडीचा विषय. म्हणजे आमच्या तिथे ते आत्ताच माधवराव आपट्यांचा बंगला होता, तर ते सुद्धा पुण्यात आले की यांना बोलवून घ्यायचे. तर आता ते म्हणजे तो गेला आणि तिथे काय फ्लॅट सिस्टीम वगैरे झाली. पण आणि मला वाटतं गोळवलकर सुद्धा ना, लॅबचे आपले गोळवलकर, ते सुद्धा सर यांना नेहमी बोलवून घ्यायचे कॉफी टाइमला. आणि मग गप्पा त्यांच्या, म्हणजे यांच्याशी गप्पा मारणं हाच बरं, कारण इतकी प्रचंड माहिती आणि सगळ्या विषयातली आहे. त्यामुळे मग त्यांना अभ्यासाला वेळ दिलाच पाहिजे ना. त्यामुळे मी आपली कामं करीत राहिले, प्रपंच करीत राहिले. बरोबर. अजून एक फोटो आहे, हा साहित्य अकादमीचा आहे. तेव्हा अगदीच मला वाटतं किती 42-45 वर्षांचे होते का तुम्ही. ते लवकर मिळालेलं आहे. तुकाराम दर्शनला मिळालं. साहित्य अकादमीचा आवड दिल्लीत मिळालं. ते दिल्लीत जावं लागतं घ्यायला. बरोबर. आम्ही गेलो होतो. बरोबर. भालचंद्र नेमाडे वगैरे. तो फोटो नाही काढला भालचंद्र नेमाड्यांचा. अजून आहेत हे नंतर आपलं शेर ऐकवतायत ते जेव्हा नवीन करायला लागले तेव्हा इतका उत्साह होता. पहिल्यांदा ते मला ऐकवतात बऱ्याच वेळेला, कारण माझं हिंदी विषय असल्यामुळे बरेचसे शब्द मला कळतात त्यातल्या त्यात. तरीही फार अवघड आहे हो त्यांचं.
शब्द फार अवघड वापरतात. हो ना. पण मला बऱ्यापैकी कळतं ते, त्यामुळे ते ऐकवतात. पण मग तुम्ही तसं काही आहे. असं त्याच्यावर तुमचं मत किंवा असं काही देता तेव्हा? हा, मत म्हणजे काही नाही, विषय तर त्यांचे चांगले असतात. आता या उर्दू शेरांमध्ये सुद्धा अध्यात्म आहे त्यांचं. हो, म्हणजे सगळे ज्ञानेश्वर, तुकाराम, सगळं वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान सगळं त्यांनी या उर्दूमध्ये आणलेलं आहे. हे त्यांचं विशेष आहे. त्याच्यामुळे विषयाच्या बाबतीत काही नाही, फक्त शब्दांच्या बाबतीत खूप अवघड शब्द असले की मलाच काळजी वाटते लोकांची की हे कसं कळणार कसं त्यांना. त्यामुळे काळजी वाटते लोकांची की सोपे शब्द वापरा, एवढंच माझं सजेशन असतं, बाकी काही नाही. आता ह्या संसाराच्या काळात तुम्ही म्हणताय, तुम्ही सांगताना तुम्हाला ते खूप सोपं वाटतं की काही नाही, मी केला सपोर्ट आणि झालंच ते, पण खरंच आम्हाला बघताना ते अवघड वाटतंय. तर तुम्ही काहीतरी अडचणी आल्याच असतील, किंवा मला असंही विचारायचंय की लग्नानंतर असं होतं की एखादा प्रसंग आपल्या आयुष्यात असा येऊन जातो जो कामाविषयी नाही, हा कुठलाही असेल वेगळा प्रसंग, आणि तो आपल्याला एकत्र आणतो, अजून नवरा बायको म्हणून एकत्र आणतो, किंवा असं वाटतं की आपण दोघं एकत्र स्ट्रॉंग झालो. असे काही तुमच्या आयुष्यात घडून गेलेले? एक प्रसंग नसतो, हा, घरासाठी अनेक कर्ज काढणं असतात. आणि त्याचे हप्ते भरणं. विचार करावा लागतो ना, असं काय करतात. नाही, आहेत असे म्हणजे जवळीक वाढण्याचे हे जे काही आहेत प्रसंग, तेही आहेत. आणि ते प्रामुख्याने त्यांच्या अभ्यासाच्याच अनुषंगाने येतात. म्हणजे ज्या ज्या वेळेला ते लिखाण करतात त्या काही वेळेला ते इतके भावनिक झालेले, म्हणजे मुळात ते खूप संवेदनशील आहेत. म्हणजे मगाशीच कवितेच्या विषयावर निघालं, आणि मग नंतर त्यांनी ते अध्यात्म किंवा सामाजिक विषय, राजकीय विषय याविषयी लिखाण केलं. तर लोकमान्य ते महात्मा लिहित असताना ज्या वेळेला लोकमान्यांचा मृत्यू झाला हा प्रसंग लिहित असताना ते अक्षरशः घळाघळा रडले. म्हणजे त्या प्रसंगाने, म्हणजे मी होते, मुलंही होती, आम्ही सगळे त्यांचे सांत्वन करत होतो त्यावेळेला. हा सुद्धा एक जवळीक येणार, आणि त्यांच्या भावविश्वाशी आम्ही समर रूप झालो होतो. त्यामुळे ही जवळीक जी वाढली ना, ती अशा अभ्यासाच्या अनुषंगानेही वाढली. आणि घराच्या प्रसंगातून म्हटल्यानंतर तेच, म्हणजे घर करायचंय आपल्याला, मोठं घर हवंय. घर घेताना सुद्धा आधी सुरुवातीला त्यांचं असं म्हणणं होतं की आपण लहान घर घेऊ, 2 BHK वगैरे घेऊ. मग माझाच आग्रह होता की नाही, 1 बेडरूम आपल्याला पुस्तकांसाठी लागणारच आहे, त्याच्यामुळे ती पुरेशी पडणार नाही, मग कर्ज थोडंसं जास्त घ्यावं लागेल. किंबहुना माझ्या नोकरी करण्याच्या ह्याच्या मागे सुद्धा हा हेतू होताच, म्हणजे आर्थिक स्थिरता ही आपल्याला पाहिजे, कारण इथून आपल्याला शांत राहायचंय आणि ह्यांना काम करायचंय आवडीचं, त्यासाठी आर्थिक पाहिजेच ना, सुरक्षितता. त्यामुळे मग ते मी नोकरी करण्याचा, म्हणजे इतका अट्टहास करण्याचं कारणही तेच आहे. आणि शाळेतली नोकरी जास्त अवघड आहे कॉलेजमधल्यापेक्षा, कारण तेव्हा या तपासायच्या, पेपर तपासायचे, रिझल्ट लावायचे, नंतर शासकीय कामं खूप असतात, जनगणना आहे, काय इलेक्शन ड्युटी असतात, बरोबर, अशा सगळ्या मी केलेल्या आहेत भरपूर. आणि त्यातही तुम्ही रात्रशाळा सुद्धा केली आहे, त्याविषयी पण सांगा आम्हाला. आणि शिवाय तुम्ही ही घरची सगळी कामं, मुलांना सांभाळणं, तर हे सगळं कसं केलं? आणि रात्रशाळेविषयी सांगा प्लीज तुमच्या. नाही, मुलांना सांभाळणं म्हणजे मुलं खरंच समजूतदार आहेत, मुलांनी मला खूप सहकार्य केलं. आणि रात्रशाळेमध्ये म्हणजे आमच्याकडे त्या सांभाळण्यामध्ये यांच्या माहेरच्या लोकांची, म्हणजे म्हणजे कधी भाऊ माझा, बहिणी यांनी मदत केलेली आहे, आई वडिलांनी मदत केली, पोरांना त्यांच्या घरी ठेवून आपल्याला कामावर जायचं, असं अगदी लहान असताना. परत आल्यानंतर कलेक्ट करायचं. आणि रात्रशाळेचं काय झालं, आमच्याकडे अशी पद्धत आहे की महानगरपालिका एक रात्रशाळा झालं होते, म्हणजे नानावाडा म्हणून तुम्ही ऐकलं असेल की ती पूर्वी फार मोठी शाळा होती, आता ती बंद पडली सगळ्याच शाळांप्रमाणे, मराठी शाळांप्रमाणे. तर तिथे रात्रीच्या वेळेला 7 ते 10 या वेळात रात्रशाळा चालवली जात असे. आणि ती म्हणजे हे जे फेरीवाले किंवा शिपाई वगैरे असे जे लोक आहेत, आणि ज्यांना 10वी सर्टिफिकेट हवंय 10वीचं, असे तिथं साधारणतः मुलं येतात. तर तिथे साधारणतः शेवटच्या 3 वर्षात मला संधी मिळाली, कारण तिथे सुद्धा ते हे असतंच, म्हणजे क्रमवारी असतेच. तर शेवटच्या 3 वर्षात मला तिथे मिळाली संधी. बऱ्याचशा लेडीज घेत नाहीत, पण मी घेतली.
बरोबर. कारण त्याच काळामध्ये हे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभे राहिले होते. मुलांची लग्न झाली होती, मुलं त्यांच्या गावी होती आणि हे प्रचारासाठी म्हणून फिरत असायचे. त्याच वेळेला मला ती संधी आली, मग मी ती घेतली आणि काही काम नव्हतंच घरी. मग माझी दिवसाची शाळा सुटली की मी रात्रीच्या शाळेत जायचे. आणि मग ती जी मुलं आहेत, ती जी 7ची शाळा आहे, त्यांना मी गेल्यानंतर सांगितलं तुम्ही 6ला या. कारण आदल्या वर्षी असं झालं होतं की त्याचा निकाल 0% लागला होता, एकही मुलगा पास नव्हता झाला 10वीच्या परीक्षेत. तर मग मी म्हटलं तुम्ही 6ला या. मग 6ला आम्ही जाऊन मग आधीच त्यांची तयारी घ्यायची. मग कुठे ऑडिओ कॅसेट, व्हिडिओ कॅसेट यांच्या सहाय्याने मी त्यांना जवळजवळ शिकवायला सुरुवात केली आणि चांगला निकाल लागला. मग ते बोलवायलाही लागले, कारण बाकीच्याही मुलांना बोलवायला लागले की अरे आता मॅडम आलेल्या आहेत, आता या तुम्ही. सुरुवातीला मला थोडंसं बाकीच्या लोकांनी, इतर लोकांनी भीती दाखवली की एकटीच आता लेडीज आहेत, बाकी सगळे जेंट्स होते. बरं, ही मुलं प्रौढच असतात ना, तर त्यांचं माहित नाही आपल्याला अनुभव कसा येईल. म्हटलं काही नाही, घाबरण्यासारखं काही नाहीये. मला खरंच भीती वाटली नाही. म्हणजे लग्नानंतरची ही आव्हानं पेलण्यासाठी मला भीती वाटली नाही, नोकरीतली आव्हानं मला पेलण्यासाठी भीती नाही वाटली कधी. मग मी ते केलं आणि चक्क 58% निकाल लागला त्यावेळेला 6 महिन्यात. त्या मुलांना मग ते सांगितलं शिस्तीत, म्हणजे त्यांचा अभ्यासाची हे नव्हतीच त्यांची, त्या 3 तासात ते किती अभ्यास करणार. आणि गोडीचाही प्रश्न, वेळेचाही प्रश्न, कोणी रंगारी होते, कोणी काय इलेक्ट्रिशियन होते, अशी कामं करणारी ती मुलं. मग त्यांना आयडिया दिली की कसे सोपे सोपे प्रश्न कसे सोडवायचे, आपले मार्क्स 35 मार्क्स कसे गोळा करायचे, ही त्यांना आयडिया दिली आणि ती त्यांनी केली मग फॉलो. मग त्यातले जे काही बऱ्यापैकी होते ते जास्त मार्कांनी पास झाले. पण असं ते झालं, त्याच्यामुळे तो एक छान अनुभव होता. त्या 3 वर्षात चांगला निकाल लागला आमचा, जोपर्यंत मी होते तोपर्यंत तरी. आणि ते एक वेगळं समाधान पण होतं की अशा मुलांसाठी आपण काहीतरी करू शकलो, अशा लोकांसाठी. त्यातला आमचा एक विद्यार्थी असा होता, विद्यार्थी म्हणजे तो बाबाच, रिटायरमेंटला आलेला आणि 10वी पासची गरज होती इन्क्रीमेंटसाठी, पुढच्या ह्याच्यासाठी. तर त्यावेळेला ती माळींची घटना झाली बघा. माळीन इथे ते पावसामुळे ते गावच सगळं गेलं अख्खं. हो, करेक्ट. तर तिथला एक आमच्याकडे विद्यार्थी होता तो. तर त्याचे आई वडील, भाऊ बहीण असे त्या सगळ्या ह्याच्यात गेलेले. तर तो दुसऱ्या दिवशी आल्यानंतर इतका धायमुख उकलून रडायला लागला. म्हणजे ती घटना आपण जेव्हा वर्तमानपत्रात वाचतो तेव्हा ते वेगळंच असतं, पण प्रत्यक्ष त्याचा फटका ज्याला बसलाय तो माणूस हा माझा विद्यार्थी होता. मग त्याचं आम्ही सगळ्यांनी मिळून कसं सांत्वन केलं किंवा काय, हा सगळा एक वेगळा अनुभव होता. त्यामुळे तसं काही म्हणजे यांना फक्त यांच्या कामासाठी यांना सवलत देणं, वेळ देणं उपलब्ध आणि मानसिक शांतता देणं, हे माझं ध्येय होतं. हे पहिल्यापासूनच ठरवलं होतं मी की त्यांना जे हवंय ते करू द्यायचं, म्हणजे आपण त्रास नाही द्यायचा. बायको म्हणून त्रास नाही द्यायचा. बापरे, पण हे खूप कौतुकास्पद तेव्हा ठरवलं. सर, तुम्हाला वाटतं का की हे खूप कौतुकास्पद आहे? कोणालाही वाटेल. पण अशी कधी स्तुती होते का ती सगळं न बोलताच आहे? म्हणजे तसं अभिव्यक्त होण्याचे पण आमचे मार्ग पण आता वेगळे आहेत. म्हणजे बरोबर, अगदी काही फुलच दिलं पाहिजे, साडीच दिली पाहिजे किंवा काही देत नाही तर ते जाणून घ्यायचं होतं की गिफ्ट काही दिली का कधी? काही नाही. ते म्हणजे तुझंच आहे सगळं. साहित्यिक असल्यामुळे ते त्या बोलण्यातून काही प्रश्न नाही. आणि खरंच आहे ना, तुझं माझं असं काही नसतंच ना, जे काही आहे ते आपलं असतं. त्यामुळे आणि मी कधी अपेक्षाही केली नाही त्याची कसल्याची, कारण मला स्वातंत्र्यही होतं ना तेवढंच. मला कधी त्यांनी पगार विचारला नाही, मला कधी आता पेन्शन मिळते ती विचारत नाही, मला कधी तू किती रुपयाची साडी घेतली, कोणता दागिना केला, काहीही ते विचारत नाही. त्यामुळे एवढं स्वातंत्र्य ते देत आहे मला. काय याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे? फारच छान. आणि तुम्ही नंतर खूप वर्षांनी
MA केलं, मला वाटतं अमृता हो, आणि तुम्ही अमृता. एकत्र हो. MA केलं आणि अजूनही सर तुमचा अभ्यास चालूच आहे. हो. आत्ताचा तुमच्या अभ्यासाविषयी पण मला जाणून घ्यायला आवडेल. AI आणि हे तुमच्या घराण्याचाच हे आहे अभ्यास करणं. म्हणजे माझी आई तिच्या लग्नाच्या वेळेला BA ला होती, नगरच्या कॉलेजचे विद्यार्थी असतात, आणि नंतर ती नोकरीला लागली, शिक्षिकेच्या नोकरीला. आणि ती शिक्षिका नोकरी करीत असतानाच मी ग्रॅज्युएट झालो आणि मी MA ला प्रवेश घेतला पुणे विद्यापीठात तत्वज्ञान. तिचे लक्ष झाले की आपण BA झालो 1952-53 साली, आणि आपण कुठे MA झालो मग. म्हणून तिने माझ्या बरोबरीने MA केलं. वा वा वा. हो, इंग्रजीमध्ये. आणि त्यावेळेला डॉक्टर नागराज म्हणून फार प्रसिद्ध इंग्रजीचे प्राध्यापक होते, अत्यंत काटेकोर होते. म्हणजे जेमतेम निकाल 10 ते 15% लागायचा इंग्रजीचा. तर त्याच्यात सुद्धा सगळं सांभाळून काम वगैरे ते MA झाली. तर तशाच पद्धतीने संस्कृतमध्ये त्याचं क्रेडिट अमृताला जास्त जात आहे, कारण तिने थोडस मागे लागली तुमच्या करूया असं. मीराबाईंचं चरित्र लिहिलंय. हो हो. असं अजूनमधून जमेल तेव्हा याही गोष्टी लिहिलं. पण लिखाण हे अवघड आहे हे माझ्या लक्षातही आलं त्या निमित्ताने. त्यामुळे उलट मला यांच्या कामाचं महत्व जास्त वाटायला. MPhilची पदवी घेतली अशी. आणि तेव्हा तुकाराम महाराजांचे हिंदी अभंग या विषयावरती प्रबंध लिहिले. अच्छा. चालू असतं, जेवढं जमेल तेवढं करावं. अभ्यास चालूच आहे तुमच्या घरात, नाही? PhD राहिली पण ठीक आहे. पण अजूनही करू शकते तसं काही नाही. पण आता नातवंडांमध्ये वेळ घालवावा असं वाटतंय. हा, बरोबर. ते तुम्ही एन्जॉय करता. हो, एन्जॉय. काही नाही, म्हणजे आमच्या घरात साधारण असं वातावरण आहे की हे महाराष्ट्राचा समाजाचा पसारा आवरायला बघतायत आणि मी त्यांचा पसारा आवरत असते घरातला. असं एक पुस्तकांचा पसारा आवरत असते. असं एक साधारण आमच्या प्रपंचाचं संसाराचं स्वरूप आहे. असं आहे. वा वा. मधल्या एका काळात मी ऐकलं की काही धमक्या आल्या होत्या, मग सिक्युरिटी द्यावी लागली होती. तर त्या काळातल्या काही तुम्हाला तेव्हा किती भीती वाटली की हे काय आहे? आणि तेव्हाही तुम्ही तुमचा साधेपणा काही सोडला नाहीत, हेही मी ऐकलं होतं की पुण्यात तुम्ही स्कूटरवर आणि मागून पोलीसही स्कूटरवर. तर त्या दरम्यानचं सांगा ना प्लीज. जे काही लिखाण वगैरे करतो ना, ते इतिहासाचं समजा असतं किंवा तत्वज्ञानाचं वगैरे असतं, पण त्याला एक काही सामाजिक हे असतात ना, कंगोरे असतात. तर ते कधी कधी काही लोकांना समजत नाही, पचत नाही, उमजत नाही, आणि त्यांच्याकडनं रिॲक्शन देणे अपेक्षित असतं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, मी एक उजळल्या देशाचं नाटक लिहिलं. तर ते नाटक आंबेडकरी राजकारणावरच आहे, रिपब्लिकन पक्ष वगैरे वगैरे दलितांच्या संदर्भात. ते लिहिल्यानंतर बऱ्याच लोकांनी मला सल्ला दिला, मित्रांनी, की अरे असं करू नको, फार सेन्सिटिव्ह मंडळी असतात, मोर्चा वगैरे घेऊन तुला वगैरे. मी म्हटलं नाही, मला खात्री आहे ना माझ्या सद्बुद्धीची की मी माझा त्याच्यात कुठलाही वेस्टेड इंटरेस्ट नाही, मी ऑब्जेक्टिव्हलीच मांडलेला आहे आणि कोणाचे अधिक्षेप केलेले नाही, बघूयात. मग त्याप्रमाणे तो नाटक झालं, बसलं. अतुल पेठेंनीच नाटक केलेले आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, त्याचे अनेक प्रयोग हे दलितांच्या संघटनांनी घेतलेले आहेत. आणि त्यातले काही लोक म्हटले सुद्धा की अरे यातल्या काही गोष्टी आम्हाला जाणवतात पण आम्ही नाही बोलू शकत. बरं आहे, कोणाकडे तरी येतंय ते. म्हणजे असा एक तुम्हाला विश्वास संपादन करावा लागतो तेव्हा तुम्ही समाजामध्ये असता, वावरता वगैरे. म्हणजे प्युअर अकॅडमी, नुसता असा अकॅडमिशियन चौकटीतला असा माझा अभ्यास नाहीये. कुठेतरी ते थेट लोकांना भेटणार असं काहीतरी. पण मला वाटतं ही जी धमकी आली ही तुम्ही मुलाखत दिली होती, काहीतरी धमकी दिली होती, मुलाखत दिली होती टीव्हीवर, आणि लोकांनी त्याच्याबद्दल कोणाकोणी कसं इंटरप्रिटेशन केलं त्याचं त्याला म्हणजे जिवंत राहायचंय की नाही अशी. हा, ती परदेशात नाही मुख्य म्हणजे काय नाही. तर मग आता कळलं लोकांना, तेव्हा मग दिला नाही का प्रोटेक्शन वगैरे दिलं. काही महिने माझ्याबरोबर फुल सजायची. तुम्हाला भीती वाटली होती त्या दरम्यान? वाटली होती, तेव्हा वाटली होती भीती. आणि त्याच्यानंतर मला वाटतं काही लोकांनी असंही केलेलं की धमकीची पत्र दारात टाकलेली असंही झालेलं आहे ह्याच्यानंतर. म्हणजे वेगवेगळ्या स्तरातल्या. तर तेव्हा मला भीती वाटत होती,
खरं म्हणजे. बरोबर, पण कुटुंब म्हणून भीती वाटते ना. तुम्ही म्हणजे निर्भीड आहात, पण एक बायको जी पाठीशी उभी आहे तिला तर भीती नाही, वाटत. तेव्हा खरोखर भीती वाटली होती मला, ते मात्र आहे. पण मग ते पोलीस संरक्षण मिळालं. मग ते पोलीस आमच्या घरचेच झाले होते सुरुवात, म्हणजे अगदी जेवायला सुद्धा आमच्याकडे, मुक्कामाला घरी. ते दारात वगैरे कधी ते बसलेच नाहीत. ते छान सोफ्यावर येऊन मधली वामकुक्षी व्हायची त्यांची जेवल्यानंतर, कारण मी सकाळी स्वयंपाक करून म्हणजे जेवायला वगैरे घालून शाळेत जायची. ती संध्याकाळी आल्यानंतर परत मग त्यांच्यासाठी, आणि त्यांची खास मागणी होती भाकरीची. बर, त्यामुळे मला ताजी गरम गरम भाकरी, ती म्हणजे एरवी मी मुलांना नाही कधी करून खायला घातलं. मुलांसाठी मी आले किंवा माझ्याकडे पेपरचा गठ्ठा असेल, रिझल्ट लावायचा असेल, तर मी म्हणायची नाही आज खिचडी, आज खिचडी फक्त सोपं. पण त्यांच्यासाठी मात्र मग मी रितसर स्वयंपाक करायची गरम गरम. आणि छान होता अनुभव. तेही चांगले होते. जे काही मला वाटतं 2 बदलले पोलीस दरम्यानच्या काळात, 2-3 काहीतरी झाले असतील. मग त्यांनी काही रेसिपी आमच्या मुलांना शिकवल्या. कुटुंबाचाच एक भाग झाले ते असं. म्हणजे मला वाटतं ती थंडाई वगैरे करायची, ती मुलाला शिकवली एका पोलिसांनी, त्यांनी ती केली. असं ते छान होतं. म्हणजे मग दरम्यानच्या काळात ह्यांनीच सांगितलं की आता काही गरज नाही, आता काढून घ्या. कारण कुठेही जायचं म्हटलं तरी पोलीस आहेच. मग ते स्कूटरवर हे पुढे चालवायचे, पाठीमागे पोलीस, असं ते सगळं विचित्र दृश्य पुण्यामध्ये बंदूक वगैरे प्रेक्षणीय असेल पुण्यात. मग नंतर यांनी सांगितल्यावर मग घेतली काढून. म्हणजे या सगळ्या प्रसंगातून गेलोय आम्ही. पण तेव्हा खरंच भीती वाटलीच होती. मग नंतर हळूहळू जरा जरा सौम्यपणाकडे जरा वाटचाल झाली वयोमानाप्रमाणे, किंवा आणखीनही काही गोष्टी लक्षात आल्या त्याच्यामुळे. पण आधी जरा थोडंसं यांचं व्यक्तिमत्व जहालच होतं, स्पष्ट आणि परखड बोलायचं. त्यामुळे शत्रुत्वही मग होतच भरपूर वाढतं. आता काही प्रश्न आहेत जे आम्ही तुम्हाला विचारू इच्छितो, आणि ते अतिशय साधे रोजच्या आयुष्यातले. कोणाला पटकन राग येतो दोघांपैकी? मलाच येतो. ते शांत आहेत त्या. हो ना. आता तुम्ही तर म्हणालात फार भांडण होत नाही, पण तरी जे काही भांडण सामाजिक बाबतीमध्ये त्यांना अन्याय सहन होत नाहीत आणि मग ते परखड बोलतात. घरच्या बाबतीत बहुधा त्यांना असं वाटत असेल की मी काहीच करत नाहीये, तर आपण नको भांडायला. पण म्हणजे जी काही छोटी मोठी भांडणं होतात त्यात असं कोणी पटकन सॉरी म्हणणार आहे का दोघांपैकी? हो, म्हणतो. खरं तर तशी वेळ नाहीच. पण नाही म्हणतो, म्हणजे आपली चूक झाली असेल तर लगेच निवळला की. दोघांमध्ये जास्ती रोमॅन्टिक कोण आहे? सरच आहेत. म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्वच असं म्हणजे चारी बाजूनी असं फुललेलं आहे, हरवणारी आहेत ते. म्हणजे जसं आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक या गोष्टी जेवढं करतात तेवढं कविता आणि इतर गोष्टी, आणि विनोदी स्वभाव आहे त्यांचा. हो, म्हणजे हे माहित नाहीये, कोणालाच माहित नाहीये. त्यामुळे सगळ्या गोष्टी, इतक्या गोष्टी, म्हणजे आता मध्ये ते पोलीस संरक्षण झालं किंवा खूप लोकांकडून टीका पण होते, त्या सगळ्या गोष्टी ते लीलया घेतात, लीलया पार पडतात, हे करून टाकतात. वाव. त्यामुळे ते आहेत तसे. किती छान. म्हणजे आता माझा पुढचा प्रश्न होता, दोघांमध्ये जास्त मिश्किल कोण आहे? मग त्यात पण हेच होईल की सरच आहे. माझा थोडा मी चिंता करते किंवा काळजी करते असं स्वभाव, ते घेतात, सहजपणे घेतात. हो ना. एकत्र पाहिलेला खरंच एकच सिनेमा आहे तुमचा? काही आठवतंय? किंवा नाटक? नाही फार. दोघांचंही आवडतं पुस्तक, म्हणजे तुमचं आणि तुमचं दोघांचंही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला माहितीये का की मॅडमना कुठलं पुस्तक आवडतं? चरित्र ग्रंथ
मला असं वाटतं की आवडतात. आवडतात. बरोबर. टॉल्स्टॉय वगैरे उदाहरणार्थ. हा बरोबर. चरित्र आणि सरांना काय वाचायला आवडतं? म्हणजे आता पुस्तकाचा अख्खा एक बेड आहे, पण तरी एक आवड आहे. सरांचं खूप सगळ्या प्रकारची पुस्तकं आवडतात. असं एक सांगणं नाही, अशक्य त्यांचा आहे ना. इंटरेस्ट बदलत जातो. हा. आता आंतरराष्ट्रीय राजकारण हा त्यांचा आवडीचा विषय आहे. मग त्याच्यामध्ये ते तुमचे अमेरिकेचे किसिंजर पासून तर किसिंजर पासून ट्रम्प पर्यंत सगळे त्यांच्या सगळी पुस्तकं, हो सगळं ते वाचणार ते आहे. लग्नात घेतलेला उखाणा आठवतोय? नाही आठवत. काय? त्यांनी तर घेतलाच नसेल. तेव्हाच मला कळलं ना हे कवी आहेत. कोणीतरी त्यांना म्हटलं, अहो तुम्हाला उखाणा घेता येत नाही, तुम्ही तर कवी आहात. मग तेव्हाच नाहीच घेतला मला उखाणा कळलं. तेव्हा, किंवा आठवत तेव्हा नाहीये नाही. आजच्या हा, तारखेला? त्यांनी नाहीच घेतला. आता ना काही शब्द आहेत, पण ते शब्द सांगितल्यावर तुम्हाला काय आठवतं? मग ती एखादी आठवण असेल, एखादा प्रसंग असेल, व्यक्ती, जे काही तुमच्या मनातील दोघांच्या इथे सांगा मला. विश्वास. 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 पानिपत. पानिपत. तुम्हाला काय वाटतं विश्वास म्हटल्यावर? नाही नाही, मला विश्वासच वाटतो त्यांच्या माझ्यात असलेला. किती गड. समर्पण. ते तर पाहिजेच कुटुंबामध्ये, संसारात. आणि फक्त मुद्दा एवढाच आहे की तेच. समर्पण एकाकडून याची अपेक्षा वगैरे करू नये. हा हा त्यातला मुद्दा आहे. म्हणजे ते एक्सप्लोटेशन होतं. हो. ते नाही. आणि ते दोन्हीकडून झालं पाहिजे. काही बाबतीत काही गोष्टी त्यांनी सोडून दिल्या पाहिजेत, काही बाईने सोडून दिल्या पाहिजेत, काही पुरुषांनी सोडून दिल्या पाहिजेत. तर वा वा, किती छान. समतोल. समतोल हा तर नियमच आहे ना निसर्गाचा. म्हणजे जरी काही डिस्टर्ब झाला तरी परत कुठल्या तरी त्या लेवलला यावंच लागतं. होमिओस्टेसिस म्हणतो त्याला आपण सायकोलॉजीमध्ये, बायोलॉजीमध्ये वगैरे वगैरे. तो असलाच पाहिजे. तो नसेल तर काहीच होणार नाही, म्हणजे काहीच पुढे जाणार नाही. तो लागतो. अपवाद पित्त असं आपल्या शरीरामध्ये सुद्धा समतोल असला पाहिजे असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. जिद्द. हो. त्याच्याशिवाय तुम्ही नाही पुढे हे करू शकत, प्रगती करू शकत. काही म्हणजे आता बघा आपल्याकडे संस्कृत नाटकामध्ये, नाट्यशास्त्रामध्ये याची कल्पना आहे, नायकाची कल्पना आहे. तर नायक 3 प्रकारचे असतात. तर धीर काय त्याला म्हणतो आपण, धीर गंभीर, धीर ललित. धीर ललित एक असतो, धीर प्रशांत असतो, धीरोदात्त असतो, म्हणजे उदात्त. धीर सगळ्यांना कॉमन आहे. धीर म्हणजे जिद्द. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला केवळ राहता येणं आणि आपला मूळचा हिंद सोडणं, त्याला आपण जिद्द म्हणतो ना. कुठल्याही क्षेत्रात लागते ती. असं काही नाही की ती फक्त क्षत्रियालाच लागेल, ती ब्राह्मणालाच लागेल, ती वैश्यालाच लागेल. म्हणून तर 3 वर्णाचे 3 नायक सांगितलं, तर ती वर्ण असल्यावर तो मुद्दा बाजूला ठेवू. पण तिघांच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी कॉमन सांगितली, ती म्हणजे धीर, जिद्द. तुकाराम. ते तर काय काय आपण त्याच्याबद्दल काय आमचे हे फारच महान आणि आम्हाला अभिमान आहे त्यांचा. सगळ्यात मला समजण्याची गोष्ट काय आहे की तुकोबांची एक वेगळी ओळख मी महाराष्ट्राच्या पुढे ठेवू शकलो. तुकोबा म्हणजे महाराष्ट्राचे संस्कृती पुरुष. बाकी त्यांचं अध्यात्म वगैरे आपण सांगतच असतो, म्हणजे कित्येक वर्षांपासून जे चालूच आहे. पण त्यांचा सगळ्या कृतींचा साहित्याचा सामाजिक प्रस्तुता जी होती, सोशल रिलेव्हन्स जो होता, तो नीट सांगितला गेला नव्हता. ते सांगायचं काम मी केलंय आणि ती माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे असं मी नक्कीच म्हणेन. म्हणजे आम्ही कुठेतरी माझ्या पूर्वजांचं ऋण थोड्या प्रमाणात काय ना फेडलं हे मी म्हणू शकतो. येस. कला. खरं सांगायचं ना, वारकरी संप्रदायाचा, ज्ञानेश्वरांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मुळात कलात्मक आहे. म्हणजे विश्व हे परमात्म्याची एक कला आहे, कलाकृती असं ते म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ वामांगीचा लास्य विलासू तो हा जगतरूप आभासू, मग तांडव विषय कळासू घेशी तू. की वामांगी म्हणजे शक्ती, शिवपार्वतीचं साधारणपणे असतं. तर तिचं नृत्य म्हणजे विश्वाची निर्मिती, तिचं लास्य आहे ना. स्त्रियांचं लास्य असतं नाट्यशास्त्रामध्ये, नृत्यशास्त्रामध्ये. आणि
संवाद जेव्हा झाला तर त्याच्याकडे सुद्धा एक कलात्मक दृष्टीनंच पाहिजे, त्याला तांडव म्हणतो आपण. तर ती लास्य आणि तांडव असं ते जगाकडे बघतात. म्हणजे मुळाची दृष्टीच कलात्मक असली पाहिजे माणसाची. कला नावाची काही वेगळी गोष्ट आहे असं नाही, म्हणजे असतेच ती, त्याच्यासाठी लोक आपलं आयुष्य समर्पित करतात. पण अपार्ट फ्रॉम दॅट तुमची एकूण तुमच्या जगण्याकडे पाहण्याची दृष्टीच ही कलात्मक असली पाहिजे. योगी या सादरी जीवन काळा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे जगणं हीच एक कला आहे. वा वा, सुरेख. स्वप्न नाही, म्हणजे स्वप्न तर पाहिलीच पाहिजेत ना, त्याशिवाय काही तसा अर्थच नाहीये. त्यामुळे काय आता आम्ही म्हणजे आमची जी स्वप्न आहेत ती साधारणतः याच विषयाशी संबंधित आहेत, याच्यापेक्षा वेगळी काही नाही. अगदी फार मोठी अशी स्वप्न नाहीत, पण आपल्या हातून चांगलं काम व्हावं किंवा यांच्यातून चांगलं लिखाण व्हावं असं माझं स्वप्न आहे, अजूनही व्हावं. कमाल कमाल. संसार संसार काय बोला, संसाराच विषय. संसार हा दोघांचा असतो, त्याच्यामुळे दोघांनीही त्याच्यामध्ये थोडं कमी जास्त जे आहे ते भरून काढायचं असतं. जे दुसऱ्यात कमी आहे ते म्हणजे भरून काढणं, तरच तो समतोल साधला जाईल असं मला वाटतं. त्याच्यामुळे त्या कमीपणाचा फार बाऊ करायचा किंवा दुसऱ्यात काही दोष आहेत त्याचा फार बाऊ करावा असं काही मला वाटत नाही. तर ते दूर कसं करता येईल आपल्या ह्याच्यातून, आपल्या करण्यातून, आपल्या वागण्यातून, हे जर पाहिलं तर संसार चांगला होईल. संसारातल्या उणीवा ज्या आहेत आपल्या साथीदाराच्या, सगळ्यांच्यातच असतात उणीवा, त्या दाखवण्यापेक्षा त्या उणीवा आपल्याला कशा भरून काढता येतील, वा वा, ही जी गोष्ट आहे ही दुसऱ्याने हे केली मग संसार चांगला होतो. पुढच्या पिढीला हे किती शिकण्यासारखं आहे, बापरे. त्याविषयी तुमचं काही मत आहे? म्हणजे आपण आता अनुरूप जोडप्यांबद्दल बोलतोय, पुढच्या पिढीला थोडीशी भीती वाटतेय लग्न संस्थेविषयी म्हणा किंवा कामाकडे जास्ती लक्ष आहे, तर त्याविषयी तुमची दोघांची काही मतं आहेत का, की काय करावं पुढच्या पिढीने आणि त्याच्याकडे कशा दृष्टिकोनातून बघावं? त्याच्यामध्ये भीती वाटण्यासारखं काही नाहीये. एकतर म्हणजे आधी निवड करताना आपण साधारण अशीच करतो की आपल्याला सुसंगत असंच अनुरूप असाच जोडीदार असावा, आणि सर्वस्वी अनुरूप असं कोणीच नसतं एकमेकांना. थोड्याफार गोष्टी असतातच कमी जास्त. तर आता तसं जसं मी म्हटलं तसं की दुसऱ्यात जे कमी आहे ते आपल्याला कसं भरून काढता येईल हे दोघांनीही बघितलं पाहिजे. म्हणजे मग ते समतोल तो साधला जाईल आणि तो असं मला वाटतं. सर, तुम्ही काय सांगाल पुढच्या पिढीला? नाही, पुढल्या पिढीला संदेश वगैरे देणे हे आपण मुख्य नसतो. त्यांना त्यांचे मार्ग त्यांना शोधू द्या, धडपडू द्या. जिथे त्यांना गरज वाटेल तिथे मोठ्या लोकांनी पुढे जाऊन त्यांना हात द्यायचा. बाकी काही सांगायचं नाही. हा नाही, सुरुवातीच्या काही काळ जेव्हा आपल्या लक्षात येतं की आपला जोडीदार हा कोणत्या टाईपचा आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा मग आपोआपच आपल्याही हे लक्षात आलं पाहिजे की आता आपण नेमकं काय केलं पाहिजे, आपली भूमिका काय असली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आमच्या बाबतीत असं झालं की यांना अभ्यासाची आणि याची आवड आहे, त्याच्यामुळे त्यांना ते करू देत. मग हे प्रपंच, प्रॉपर्टी, पैसा मिळवणं, संपत्ती गोळा करणं, ती वाढवणं हा विषय यांच्यापासून कोसो दूर आहे. मग या बाबतीमध्ये मलाच पुढाकार घ्यावा लागणार, उघड आहे. कारण त्या गोष्टी तर असल्याच पाहिजेत आपल्या प्रापंचिक स्थैर्यासाठी, त्या गोष्टी असल्या पाहिजेत. विशेषतः मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की पुण्यामध्ये आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा असं ठरलंच होतं ना की आपण भाड्याच्याच घरात राहिलो, पुण्यात कशाला घर कोणाचं करायचं. ते त्यांनी पूर्णपणे त्याच्यात लक्ष घातलं. म्हणजे आता 10 ठिकाणी जाऊन बिल्डरला भेटून कुठली साईट कशी काय, कर्ज प्रकरण कसं करायचं, मी फक्त सही करायचो. आणि माहित नाही पगारातून कदाचित जात असतील, पगारात ते आहे, ते आर्थिक आहे. म्हणजे नोकरी चांगली होती त्याचा फायदा झाला, काही केलेलं नाही.
आणि बाकीच्याही सगळ्या गोष्टी त्यांचं लक्ष नव्हतंच. म्हणजे जेव्हा आम्ही जुन्या घरातून नवीन घरामध्ये आलो तेव्हा सुद्धा जुन्या घरातून आम्ही सगळं शिफ्टिंगचं जे सामान वगैरे गोळा केलं आणि नवीन घरात त्यावेळेला हे बाहेर होते. 3 दिवस काहीतरी चर्चासत्र होतं इस्लामपूरला वगैरे. जाताना जुन्या घरातून आले, येताना नवीन घरात डायरेक्ट. तोपर्यंत लागलेलं होतं छान. आणि आलो ते सुद्धा मित्रमंडळी घेऊन आलो. हो, तेव्हाही गर्दी आहे. तेव्हाही आहे. म्हणजे ते आता परवाच येऊन गेले ते जोडपं आणि ते म्हटले की अरे तुम्ही ज्या वेळेला पहिल्याच दिवशी इथे आलात त्याच दिवशी आम्ही आलो होतो सरांच्या बरोबर, अशी आमची परवाच आठवण. अच्छा, चर्चा झाली. तर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित असतातच संसार. नाही, अपेक्षित नाही, तुम्ही केलंय हे खरंच खूप छान आहे. नाही, पण त्यांचीही तशी मदतच झाली. म्हणजे वेगळ्या अर्थाने वेगळ्या दृष्टिकोनातून त्यांची मदत झाली. आणि त्यांचा मला मानसिक आधार खूप मिळाला. म्हणजे तेही महत्वाचं असतंच ना, की दुसऱ्या व्यक्तीला सतत टोचून न बोलणं किंवा तो काय करतोय त्याच्यात सारखं बारकाईने लक्ष घालणं, या गोष्टी त्यांनी कधी केल्या नाही. त्यामुळे मी स्वतंत्रपणे हे करू शकले. कदाचित काही गोष्टी चुकल्याही असतील माझ्या, पण त्यांनी कधी मला ते जाणवून नाही दिलं हे तुझं चुकलंय किंवा काय, असं काही नाही. आणि दुसरी एक गोष्ट ह्याच्यामध्ये अशी आहे की बऱ्याच वेळेला काय होतं, म्हणजे माझे निर्णय मी असे घेतलेले आहेत की माझ्या काही विद्यार्थ्यांना, कारण गरिबांची शाळा होती, तर माझ्या काही विद्यार्थ्यांना मी मदत करायचीच. म्हणजे 10वीची बोर्डाची फी भरण्यापासून ती 10वी पासआउट झाली मुलं की त्यांना 11वीत प्रवेश घेण्यासाठी किंवा डिप्लोमा वगैरे करायचा असेल तर त्यांना बऱ्याच मुलांना फी भरायला अडचण यायची. त्यावेळेला मी दिलेले काही हजार रुपये दिले. तेव्हा सुद्धा मला कधी ते बोलले नाही आणि तेही अशी मदत करत असतात. पण मीही त्यांना कधी अडवलं नाही की तुम्ही कोणाला 50,000 देताय, 1,00,000 देताय, त्यांच्या ह्याच्यावर. म्हणजे माझे तर काही विद्यार्थी असे होते. माझा एक विद्यार्थी मला आठवतोय, हुशार होता. वडील त्याचे रिक्षा ड्रायव्हर होते आणि त्याने डिप्लोमा केला इंजिनिअरिंगचा आणि त्याला हुशार असल्यामुळे ती खंत होती की आपण डिग्री करू शकत नाही. मग नंतर त्याला डिग्रीला ऍडमिशन मिळाली, पण पैसे नव्हते फी भरायला. मग तो गेला बँकेमध्ये, मला कर्ज मिळेल का. तर त्या बाई बँकेच्या म्हणाले की अरे बाळा तुला तारण ठेवायला पाहिजे, म्हणजे कोणीतरी जामीनदार पाहिजे असा की ज्याच्या नावावर घर आहे. तो म्हणाला आहेत ना, म्हणे आमच्या मोरे मॅडम आहेत. मग तो आला माझ्याकडे, मला म्हणाला असं असं मी गेलोय, मला ऍडमिशन मिळते पण पैसे नाही, तर मी कर्ज काढतोय, तर तुम्ही मला जामीन. हो म्हटलं. मग मी गेले त्याच्याबरोबर, ते सगळे फोटो सह्या सगळं केलं, बँकेत गेले. तर ते ज्या बँकेच्या अधिकारी बाई होत्या त्या म्हटल्या हे एकमेव उदाहरण आहे तुमचं की तुमचा विद्यार्थी असं सांगतोय की माझ्या बाई मला हमखास जामीनदार राहतील. वा. तर ही गोष्ट जी आहे ही म्हणे फारच अवघड आहे आणि मला विशेष वाटलं त्याला तुमच्याबद्दल एवढी खात्री. आणि मी ते दिलं. म्हणजे असा मी विचार केला नाही की हा फेडेल ना फेडेल, तो फेडणारच. म्हणजे आपण जरा विश्वासाने काही गोष्टी केल्या तर त्या होतात चांगल्या. फसवणुकीचे प्रसंग आले एखाद दुसरे तरी काही बिघडत नाही, पण त्याचं आयुष्य झालं ना पुढे सुरू चांगलं. तशीच माझी एक विद्यार्थिनी आहे, ती लग्न झाल्यानंतर, म्हणजे ती तर कायम माझ्या कॉन्टॅक्टमध्येच होती. म्हणजे तिला 2 मुली झाल्यानंतर तिचा नवरा मुलगा होऊ देण्यासाठी आग्रही, तेव्हा त्याची समजूत घालायला तिने माझ्याकडे आणलं होतं त्याला. तेही झालं आणि त्याच्यानंतर मग तिला असं एक प्रॉपर्टी मिळत होती की वर घर आणि खाली दुकान, अशी काहीतरी तिला प्रॉपर्टी मिळत होती. तर तेव्हाही तिने कर्ज काढलं. तेव्हाही ती आणि तिचा नवरा, तुम्ही मॅडम जामीन मला, झाले मी फेडली त्यांनी कर्ज. पण म्हणजे असे काही प्रसंग आहेत की ज्याच्यामध्ये यांना माहीत असून सुद्धा त्यांनी मला कधी अडवलं नाही. ही मोठी गोष्ट मला वाटते की तेही घाबरले नाहीत की आता यांनी नाही फेडलं तर काय कर्ज. तर तो एक त्यांचा मोठेपणा आहे. आणि त्यांनी ज्या काही अशा गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यात मी कधी आडवी नाही पडले. तर फक्त हे असं होतंय, म्हणजे एकमेकांना मी साथ दिलेली आहे त्या बाबतीत, न कळत तुम्ही दोघांनी एकमेकांना. आर्थिक प्रश्न सुद्धा अशा पद्धतीने आम्ही हँडल केलेले, केवळ घरातलेच असं नाही
तर आर्थिकही प्रश्न केले. मला जाणून घ्यायला आवडेल फक्त की एखादा असा काही प्रसंग आहे का ज्यात तुम्हाला असं जाणवलं की सर नसते तर अवघड गेलं असतं, किंवा तुमच्या बाबतीत की मॅडम नसत्या तर तो प्रसंग अवघड गेला असता आणि आपल्याला जाणवतं की हो, आपली बायको, आपला नवरा आपल्या बरोबर आहे, हे किती छान आहे. मला असं वाटतं की ज्या वेळेला माझी मुलं तारुण्यात होती त्यावेळेला तरुण असताना मग ती अर्थातच म्हणजे आई वडिलांचं न ऐकणारी अशीच असतात जनरली. तर माझा फार आग्रह असायचा त्यांच्या विषयी की त्यांनी अभ्यास करावा, विशिष्ट ह्याला जावं वगैरे वगैरे. त्यामुळे मुलांच्यात आणि माझ्यात त्या काळामध्ये थोडीशी झालीच होती, म्हणजे बेबनाव आमचा होता. पण त्या काळामध्ये यांनी मात्र योग्य भूमिका घेतली. बर. आणि म्हणजे मुलांना जे हवंय ते त्यांना करू दे, तू त्याच्यात पडू नकोस, तू जास्त अपेक्षा ठेवून, आणि हे चुकीचंच आहे. आपल्या कल्पना मुलांच्यावर लादणं हे चुकीचं आहे. ही माझी समजूत घालण्यामध्ये यांचा वाटा मोठा आहे. आणि त्यामुळे मुलांचे माझे संबंध मग जरा नंतर पुढे बरे झाले, जे आधी बिघडलेले होते. बरोबर. की ते अभ्यास करत नाही, ते नाटकाच्या ओढले गेलेत तिकडे, किंवा मीडिया सेंटर त्यांना वाटतंय काहीतरी करिअर करावं. आणि मला आपलं वाटायचं, कारण मी मुळात शिक्षिका असल्यामुळे मला असं वाटायचं त्यांनी इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, आणि आहेत ना हुशार तशी असं. पण मग ती माझी समजूत घालण्यामध्ये मला असं वाटतं की यांच्याशिवाय मला कोणी समजवलेलं मलाही पटलं नसतं. पण ते तेवढी त्यांच्यामध्ये ती आहे समजून, म्हणजे एकदम वेगळा विचार देण्याची, वेगळा दृष्टिकोन देण्याची, हे जे त्यांचं कौशल्य आहे ते मला वेळोवेळी उपयोगाला पडलं. पण हे यावेळेला ते जास्त, तर ते एक वाटतं. आपल्याकडे ना अनुरूप शो मध्ये आपण एक पत्र पूर्वी जे आपण एकमेकांना लिहायचो ते आता लिहिलं जात नाही, तर ते पत्र आपल्याकडे आपण वोकल पत्र घेतो. म्हणजे इथे आता तुम्हाला जे सुचेल ते एकमेकांना एक वोकल पत्र आपण म्हणणार आहोत, असं म्हणू की अगदी दिनांक प्रिय पासून तुझा किंवा तुझी पर्यंत असं तुम्ही आता एकमेकांना छोटंसं का होईना काय जे काही म्हणावं असं वाटतंय ते पत्राद्वारे, वोकल पत्राद्वारे. अच्छा. तुम्हाला ते आठवतंय का होते आपण त्या उर्मिला सिरूरबाईंची एक कथा आपण वाचली होती, आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रिय या शब्दासाठी एक छान शब्द वापरला होता. आणि मला वाटतं मी यांना त्यावेळेला पत्रही लिहिलेलं होतं ते आता, पण मग तो शब्द मी वापरला होता. आता मला तो नेमका आठवत नाही. फार छान शब्द होता प्रियच्या, हा प्रियच्या ऐवजी असा उर्मिला सिरूर यांचा एक कथासंग्रह होता. तर तसं आता म्हणजे प्रिय तर आहेतच ते, त्याच्याशिवाय एवढं झालं नसतं. पण मग मला असं वाटतं की त्यांच्या बाबतीत होतं काय की ते काय करतात, आता प्रस्तावना लिहायला त्यांच्याकडे खूप लोक येतात, तर त्याच्यामुळे ते सगळ्यांना हो म्हणून जातात. हो, पण प्रत्यक्षात त्यांचा कामाचा व्याप इतका आहे की दिवसभर काम करून सुद्धा यांना वेळ कमी पडतो. त्याच्यामुळे मग काही लोकांच्या प्रस्तावना द्यायच्या राहून जातात, काहींना उशीर होतो. काही लोक असे आहेत की जे यांच्या प्रस्तावनेसाठी 3-3 वर्ष थांबलेले आहेत आपलं पुस्तक प्रकाशित करण्यासाठी. पण काही असेही भेटलेत आम्हाला की जे नाही देत ना, मग रागावलेले आहेत, रुसलेले आहेत, असेही काही लोक आहेत. तर मग मला ते खटकतं की अशी कोणाची नाराजगी आपण नको घ्यायला, असं मला वाटतं. त्याच्यामुळे ते एक तुम्ही करावं असं मला वाटतं की तुम्ही सगळ्यांना हो म्हणू नये. सगळ्यांना हो म्हणू नये. आपल्याला जेवढं जे आपण जेव्हा हो म्हणतो ना तेव्हा सद्भावनेने करू अशा विरोधाने, पण ती लोकांच्या मध्ये ती नसते ना, काही कारणामुळे ते त्यांनी समजून घेतलं, चुकीचा अर्थ घेतात ना, त्यांना फसवा असा आपला उद्देश नसतो, ते समजून घेत नाही तेवढं. मग अशा असे काही होतात गोष्टी. आणि सामाजिक भाष्य करताना, भाषण करताना सुद्धा थोडंसं जरा थोडं याचं भान ठेवावं की याचे कोणी वैयक्तिक अर्थ चुकीचे घेत नाहीत ना, असंही थोडंसं काही तुम्ही एकदा शब्द उच्चारला, वाक्य उच्चारलं की त्याचे अर्थ लावण्याचे अधिकार लोकांना आपोआप आपापल्या पद्धतीने लावणारच, ते काय तुम्हाला विचारणार नाही.
की तुम्हाला काय म्हणायचं होतं म्हणून. असं आहे. हे ठरलेलं आहे म्हणजे. ते बरोबर. होतच, पण बरोबर. त्याच्यामुळे होतं काय, मग आपलेही संबंध बिघडतात हम्म. किंवा काही लोकांची आपल्यावर हे नाराजी नाराजी राहते. होते, हम्म. निर्माण होते. तर तेवढ्या बाबतीत तुम्ही खबरदारी घ्या आणि झेपेल तेवढंच काम करा. धन्यवाद म्हणाले ते. एक कविता फक्त आता मराठीमधली कविता म्हणतो, नंतर घ्या. आठवली मला थोडीफार, की सूर सारे संपत आलेत, सूर सारे संपत आलेत, गाणी तर खूप गायची आहेत. सूर सारे संपत आलेत, गाणी तर खूप गायची आहेत, तूही आता ध्रुपद धरायला शिकलं पाहिजे. सूर सारे संपत आलेत, गाणी तर खूप गायची आहेत, तूही आता ध्रुपद धरायला शिकलं पाहिजे. नुसतीच दाद देण्याचे दिवस संपले नाहीत काय. वा वा. वा वा, फारच छान. वा वा वा, किती छान. फारच मस्त. वा वा, तुम्ही खरंच दोघं आलात आणि खूप वेगळ्या, म्हणजे तुम्ही आतापर्यंत बोललेल्यापेक्षा वेगळ्या विषयावर बोललात, त्यामुळे खूप छान वाटलं आम्हाला. आपल्या छान गप्पा झाल्या त्याबद्दल अरे बापरे, असे नाही का म्हणायचं. बरं, बरं. एक आठवण अनुरूप शोची. ठेवू मी? बसा बसा बसा. आणि तुम्ही सावकाश. एवढ्या मनसोक्त गप्पा आमच्याशी मारल्यात वेगळ्या विषयावर, आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटलंय, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्हालाही धन्यवाद.